नमस्कार, मी जान्हवी ओम दांडेकर. राज्याभिषेक समारोह संस्था ठाणेतर्फे मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे ही महाराष्ट्रातली एक सेवाभावी संस्था आहे. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे ही संस्था दरवर्षी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिनाला शालेय मुलांना दुर्गराज रायगडवर घेऊन जाते. तिथे रायगड परिक्रमा केली जाते. नंतर अधिकारी मार्गदर्शकांसोबत दुर्गराज रायगड दर्शन केले जाते. नंतर शिवराज्याभिषेक सोहळा झाल्यावर या मुलांना परत ठाण्यात आणले जाते. यानंतर ऐतिहासिक कालखंडावर आधारित नाटकं किंवा तत्सम कार्यक्रम दाखवले जातात, जेणेकरून मुलांमध्ये इतिहासाची आवड निर्माण होते व हीच मुलं पुढे संस्थेचे कार्यकर्ते होतात. असं हे चक्र अविरतपणे आजतागायत सुरू आहे. संस्थेतर्फे कोरोना महामारीच्या काळात मुलांना रायगडवर घेऊन जाणे शक्य नसल्यामुळे आभासी पद्धतीने विविध मान्यवरांनी संस्थेच्या फेसबुक पेजवरून व यूट्यूब पेजवरून व्याख्यानं दिली. यात विद्याधर रायरीकर, ब्रिगेडियर हेमंत महाजन, पार्थ बाविस्कर, मीराताई लिमये यांसारखे मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्था दिवाळीमध्ये दुर्गबांधणी स्पर्धा देखील राबवते. कोरोना काळात घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा व इतर कार्यक्रमात शेकडोंच्या संख्येने मुलांनी सहभाग घेतला होता. आजचे आपले वक्ते श्रीयुत निनादजी बेडेकर यांचा जन्म दिनांक 17 ऑगस्ट 1949 रोजी झाला. इतिहासामधील अधिकारवाणीने बोलणाऱ्या लेखकांमध्ये निनादजींचे नाव अग्रस्थानी येते. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा केला होता. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवे यांच्यावरील अनेक व्याख्याने त्यांनी संपूर्ण जगभरात दिली होती. मोडी लिपी, पर्शियन आणि अरेबिक भाषा ते शिकले होते. भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते आजीवन सभासद होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. दुर्गकथा, शर्तीचे शिलेदार, हसरा इतिहास, साक्ष इतिहासाची, छत्रपती शिवाजी महाराज व थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळातील व्यवस्थापन तत्वे अशी अनेक पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. 10 मे 2015 रोजी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांना मानवंदना म्हणून त्यांचीच काही व्याख्याने दृकश्राव्य पद्धतीने आम्ही तुमच्यासोबत सादर करीत आहोत. चला तर मग ऐकूया निनादजींना. निनाद शिवछत्रपतींचा, जागर शिवचरित्राचा. काल आपण ऐकले शिवराय आणि रणसंग्राम आणि आज आपण पुष्प 3 ऐकणार आहोत, शिवराय आणि समुद्र. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. स्कॉटलंडमध्ये हॅब्रिडेन आयलंड टूर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे आणि त्यांच्याकडे बरीच जहाजं आहेत. ते जगभर बेटांवरून टूर्स अरेंज करत असतात. काही वर्षांपूर्वी हॅब्रिडेन स्पिरिट नावाचं त्यांचं एक जहाज इथं आलं आणि गोव्याच्या बनियन टूर्स प्रायव्हेट लिमिटेडने त्यांना बोलावलेलं होतं. त्यांचे लोक इथे येऊन सर्व्हे करून गेले होते. किनारपट्टीचं आपल्या सर्व्हे करून गेलेले होते आणि त्यांनी 2 किल्ले निवडलेले होते की आम्ही मुंबई हा बेस धरून एक दमणचा किल्ला करणार, मग जंजिरा करणार आणि तिथनंच पुढं आम्ही विजयदुर्गला जाणार, सिंधुदुर्गला जाणार आणि पुढं गोव्यात जाऊन मजा करणार. असा एक त्यांचा एक कार्यक्रम होता त्यांचा सगळा. पण पुढं केरळा, विरळा, मालदीवपर्यंत जाणार होतो. गोव्यात माझे बरेच मित्र आहेत.
म्हणजे मराठी माणसांनी गोव्यात गेल्याच्यानंतर नेमकं काय बघावं याच्यासाठी म्हणून मी गोव्यातल्याच आपल्या लोकांना घेऊन हिंडलो आहे की हे पाहिलं आहे काय तुम्ही सगळं म्हणून. म्हणाले मी नाही पाहिलं का. पण ऑस्कर डकुना म्हणून एक माझा मित्र, त्याने मला बोलावलं, मला विचारलं फोनवर की तुम्ही दाखवाल का हे 2 किल्ले महाराष्ट्रातले, त्या लोकांना समजावून सांगाल का. कारण ते लोक सगळे शिकलेले आहेत, लर्नेड लोक आहेत, अँड दे हॅव गॉट लॉट ऑफ क्वेश्चन्स टू आस्क. तर म्हटलं मी आनंदानं दाखवीन. कुठले 2 किल्ले दाखवायचेत सांगा म्हणून. ते म्हणाले एक जंजिरा आहे आणि दुसरा सिंधुदुर्ग आहे, 2 किल्ले त्यांना बघायचे. तर म्हटलं मी दाखवीन. 100 लोक आले त्या जहाजात, 100 लोक होते. बहुतांश सगळे ब्रिटिश होते, पण काही स्पॅनिश, काही पोर्चुगीज वगैरे असे सगळे. मला तरुण मंडळी फार कमी दिसली. म्हणजे अलीकडे सगळीकडेच सांस्कृतिक कार्यक्रमातनं एकूण तरुण मंडळी बरीच कमीच असतात तशी. पण तिथं त्या लोकांनी आयुष्य काढलेलं आहे, कमावलेलं आहे, आणि आता ते बाहेर पडले होते सगळं जग बघण्यासाठी म्हणून. त्यांचं ते जहाज लांब उभं राहायचं, त्यांच्या टेंडर्समधनं ते किनाऱ्याकडे यायचं आहे. त्या जंजिऱ्याचा घोळ तुम्हाला माहिती आहे. ते सगळं जंजिऱ्यात नेणाऱ्या ज्या काही तिथं नौका आहेत, ते तिथल्या त्यांची एक संस्था आहे, आणि त्या संस्थेच्या ताब्यात आहेत सगळं. त्यामुळं आधी आम्ही त्या लोकांना ते जेटीवर उतरवायचो, मग ह्या शिडाच्या नौकेत बसवायचा आणि मग जंजिऱ्यात न्यायचं. तो जंजिरा आधी आम्हाला साफ करावा लागायचा. 1-2 दिवस जाऊन तिथला कचरा विचरा अमुक तमुक असं सगळा तो साफ करायचा. अनेक पोती कचरा निघायचा सगळ्यात. म्हटलं निदान हे बाहेरचे लोक येणार आहेत, तिथं पाहुणे मंडळी आहेत, त्यांचं तरी इम्प्रेशन असं नको की बाबा यांचे किल्ले म्हणजे नुसता कचरा जायचा सगळ्या किल्ल्यात, असं तरी व्हायला नको, म्हणून आम्ही आमच्या खर्चाने करायचो हे सगळं. पण ती ज्या वेळेला मंडळी आली, त्याच्यात मला आधी लोकांनी सांगून ठेवलं होतं ह्याच्यात एक हिस्टोरियन्स आहेत आणि एक किल्ल्यांचे एक्सपर्ट आहेत, त्यांची बरीच पुस्तकं वगैरे किल्ल्यांच्यावर आहेत. म्हटलं काय हरकत नाही, त्यांचे काही प्रश्न असेल त्यांना काय वाटेल ते विचारून. त्या लोकांना मी ज्यावेळेला जंजिऱ्यात आत घेऊन गेलो, तो किल्ला पाहिल्यावर एखाद्या साधकाला त्याच्या साधनेमुळं आणि भक्तिमार्गामुळं काही साक्षात्कार व्हावा, तद्वत त्या लोकांची अवस्था झाली. ते म्हणाले असा किल्लाच आम्ही पाहिलेला नाही. म्हटलं तुम्ही इथे येऊन पाहिलेत तरी काय मग आमच्याकडं. म्हटलं आमच्याकडं 750 किलोमीटरचा किनारा आहे महाराष्ट्राला, आणि या त्याच्यावर जंजिरा म्हणजे आयलंड फोर्ट्स आहेत, किनाऱ्यालगतचे किल्ले आहेत, आणि इथं जो इतिहास आहे तो 2000 वर्षापासून आहे. अगदी सातवाहनांच्यापासून काही किल्ले महाराष्ट्रात आहेत. वाकाटकांचे किल्ले आहेत, चालुक्यांचे आहेत, राष्ट्रकूटांचे आहेत, आणि शिलाहारांचे, कोकणच्या शिलाहारांचे काही किल्ले म्हटलं महाराष्ट्रात. एका ताम्रपटानुसार त्यांची राजधानी पुरी असं म्हटलं आहे त्याला. ती कदाचित घारापुरी असण्याची खूप शक्यता आहे. परंतु छोटे मोठे असे सगळे जर का किल्ले धरले, छोटे म्हणजे एखादा बुरुज असतो. तुम्ही जर का फ्रान्सच्या किनाऱ्यावरनं बेल्जियममध्ये वगैरे जाताना नॉर्मंडी वगैरे हा जो सगळा भाग आहे तिथं पाहिले असतील तर तिथं एकच बुरुज आहेत, कारण संपूर्ण त्या किनाऱ्यावर तटबंदी बांधणं शक्य नाही आहे. म्हणून बुरुज उभारतात, त्या बुरुजाच्या आत ॲम्युनिशन्स असतात, वरती तोफा असतात, आणि मग येणाऱ्या त्या जहाजांच्यावर कोणी आलं समुद्रातनं तर ते हल्ला चढवतात. अशा बुरुजाला मार्टेलो टॉवर म्हणतात. आणि असा मार्टेलो टॉवर आपल्याकडं आहे. कुठं आहे तुम्ही सांगेन नंतर काय. तर म्हटलं आमच्याकडे हे सगळं वैभव आहे मोठं,
ते म्हणाले आम्हाला काही कल्पना नाही आहे की आमच्याकडं याच्याबद्दल काहीही लिहिलेलं नाही आहे, इतके उत्तम किल्ले असतील ह्याची आम्हाला कल्पनाही नाही आहे. ह्या जंजिऱ्याला जे बुरुज आहेत त्या बुरुजाला मजले आहेत बरं का. एकेका मजल्यावर निदान किमान 50 ते 60 पहारेकरी राहतील एवढे तिथं जागा आहे त्या एकेका बुरुजात. अली नावाचा बुरुज आहे, त्याला 2 मजले आहेत वरती, त्याच्याही वरती तोफा आहेत सगळ्या. त्या जंजिऱ्याचे 21-22 बुरुजांवर मिळून जवळजवळ 300 ते 350 तोफा होत्या. फ्लँडर्सच्या लढाईतल्या काही तोफा तिथं होत्या, काही पितळेच्या तोफा तिथं होत्या. त्या आपल्या लोकांनी पळवून आटवल्यानंतर पितळेचे तोफा. पण म्हटलं हे मोठं वैभव आहे आमचं सगळं. त्यांनी नोट्स काढल्या त्याची. तो म्हणाला आम्ही ह्याच्यावर आता लिहिणार, फोटो आहेत ते आम्ही टाकणार, पुस्तकात आम्ही हे सगळं लिहिणार. तो माणूस इतके प्रश्न विचारत होता की या तोफा आणल्याच कशा इथं. त्याच्या 3 तोफा मोठ्या पडल्यात, लांडा कासम चावरी वगैरे, त्या मोठ्या खूप मोठ्या तोफा आहेत जंजिऱ्यावर. आणि तुम्ही बारकाईनं जर का पाहिलं तर त्या तोफा या घडीव तोफा आहेत, म्हणजे कडीवर कडी मारून केलेल्या तोफा आहेत. ओतीव तोफा नाही आहेत, त्या घडीव तोफा आहेत सगळं. घडीव तोफा आहेत. तर म्हणाले आणल्याच कशा एवढ्या मोठ्या तोफा इथं. म्हटलं ते आम्हाला माहीत नाही कशा आणली, इथं आहेत आता, इथं दिसत आहेत तोफा तिथं ते. मग त्यांनी प्रश्न तो म्हणाला मी रेकॉर्ड करू का. म्हटलं काय वाटेल ते कर, म्हटलं तुला करायचं. मग त्यांनी जंजिरा सगळा पाहिला. जवळजवळ तो एक माणूस, ते एका माणसाला घेऊन मी 4 तास हिंडत होतो जंजिरा. तो प्रत्येक गोष्ट विचारत होता, ह्याच्यावर काय लिहिलं आहे, हे काय, तिथं ते शिल्प कसलं आहे, ही जी चिन्ह आहेत दरवाजांवर त्याचा काय अर्थ आहे, हा किल्ला बांधला कोणी, असे त्याचे बरेच प्रश्न होते सर. मग ते जहाजात बसले आणि ते गेले पुढं. आणि आम्हाला मात्र इथनं सगळा प्रवास करत जंजिऱ्यापासून मालवणपर्यंत जायचं. परत तो रात्रभर सगळा प्रवास त्याचा. तो प्रवास करत मालवणला जाऊन सिंधुदुर्ग त्यांना दाखवायचा होता. जहाज आलेलं होतं, दुसऱ्या दिवशी जहाज तिथं सकाळी आलेलं होतं. परत ते टेंडर्सवरनं ती मंडळी आली, त्यांना उतरून आम्ही जंजिऱ्यात. त्या अशा सगळे त्या आता 2 फरक आहेत. इथं शिडाच्या नौका आहेत सगळ्या, तिकडे सगळ्या पॉवर बोट्स आहेत, त्याला इंजिन्स लावले आहेत सिंधुदुर्गाच्या इथं. पण जे शिवाजी महाराजांच्या वेळेला त्या बखरीत जे काही लिहिलेलं आहे कृष्णाजी आनंद सभासदांनी, की तरांडी चक्राकार जातात, म्हणजे ती अशी जातात, सरळ काही जात नाहीत, त्याच्याकडे मध्ये दगड आहेत सगळ्या, ती अजूनही तशीच जातात. अजूनही आपल्याला तसंच न्यावं लागतं. त्यांना मी म्हटलं हा किल्ला इंग्रजांनी घेतला होता आणि याचं नाव फोर्ट ऑगस्टस असं ठेवलेलं होतं. तिथले ब्रिटिश लोक एकदम खुश झाले जहाजावरती आमच्या लोकांच्या ताब्यात. म्हटलं आमच्या लोकांनी चोपला नंतर आणि परत काढून घेतला म्हटलं त्यांच्याकडनं किल्ला तो. पण त्यांनी स्केचेस केली, वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते, त्यांनी मोठमोठे पेपर्स आणले होते, त्याच्यावर तो स्केचेस करत होता. आणि मग ते सगळे विचारत होते हे काय, हे काय, असं ते सगळं. पण एखाद्या युरोपियन्सला एक वास्तू बघायची असेल तर त्याच्या मनात उत्कंठा किती असते त्याचे ते निदर्शन सगळे ते उदाहरणं होती. आणि ते पुढची 4 वर्ष येत राहिले लोक. 4 वर्षात 350-400 लोक येऊन ते हे किल्ले बघून तिथनं गेले. 750 किलोमीटर आहे आपली किनारपट्टी आणि 85 लहान मोठे किल्ले आहेत, काही एक बुरुज आहेत. आणि मग सिंधुदुर्ग जंजिरासारखे जझिरा, जझिरा म्हणजे बेट, म्हणून त्याचं नाव जंजिरा. नाहीतर त्याचं नाव आहे किल्ल्याला, त्याचं नाव आहे महारूब. महा म्हणजे चंद्र आणि रुबा म्हणजे चतकोर, 1/4, म्हणून असा तो त्याचं नाव महारूबा, जंजिरे महारूब. मग आता शिवाजी महाराजांनी यांचा काय संबंध इथं आहे? नाही, अशातला भाग नाही. माझा एक शेवटच्या दिवशीचा जो विषय आहे की शिवचरित्रातनं काय शिकावं त्यातलं एक उदाहरणच आत्ता देतो आणि मग पुढे जातो. शिवाजीराजांनी आरमार का बांधलं
ते जंजिरेकर सिद्धी इथं यायचे, हल्ले चढवायचे, घरदारं जाळायचे, पोरी मस्कतला नेऊन विकायचे, जनावरं पळवायचे. ह्यांना कुठं ना कुठेतरी अडथळे निर्माण व्हावेत आणि सिद्ध्याचं हे प्रकरण बंद व्हावं. आणि तद्वत बाकीच्या ज्या सगळ्या समुद्रावरच्या पॉवर्स आहेत, इंग्रज आहेत, डच आहेत, पोर्चुगीज आहेत, फ्रेंच आहेत, डॅनिश पीपल आहेत, या सगळ्यांना कुठं ना कुठंतरी चेक बसावा म्हणून शिवाजीराजांनी आरमार निर्माण केलं आणि किनारपट्टी सुरक्षित केली. शिवचरित्रातनं एवढी एकच गोष्ट कोणी शिकलं असतं की किनारपट्टी सुरक्षित करणे, तर 26/11 हे प्रकरण झालं नसतं. हेच तर शिकायचं आहे त्यातून आपल्याला. शिकायचं शेवटी काय आहे, तुम्ही 350 वर्ष आणि त्याच्यानंतर आजचा इतिहास शेवटी आपण शिकतोच ना, शिकायला तर पाहिजे ना त्यातलं. मग हे का नाही दुर्लक्ष केलं? झाले इथंच ना. आमच्याकडं आरमार नव्हतं, 300 वर्ष आरमार नव्हतं इथं. कदंबांचं आरमान जयकेशीचं गेल्या की नंतर इथं आरमार नव्हतं. मी त्या गोव्याच्या 4 राजधान्या होत्या, वळीपट्टण म्हणून एक होती आणि सगळ्यात ती शेवटची गोवापुरी म्हणून जयकेशीची राजधानी होती. ही राजधानी कुठे म्हणून मी हिंडत होतो. एक होती चंद्रपूर म्हणजे चांदर, आत्ता ते चांदर गाव आहे तिथं. एक आहे बाळलीपट्टण, काही लोक खारेपट्टणसुद्धा म्हणतात ते. पण ही गोवापुरी ही कुठे म्हणून मी हिंडत होतो. मला गोवापुरी दिसली नाही, कोणी सांगायलाही तयार नाही. शेवटी एक माणूस मला म्हणाला, मिस्टर बेडेकर, वाय डोंट यू गो अँड मीट फादर कोस्टा इन पिलार सेमिनरी. ती जी जुवारी नदी आहे त्याच्या काठावर एक पिलार म्हणून टेकडी आहे, भागच आहे तिथं. त्याच्यावर एक सेमिनरी आहे आणि तिथं तो फादर कॉस्मे द कोस्टा नावाचा तिथला तो फादर आहे. मी त्याच्याकडे गेलो आणि मी त्याला म्हटलं, मला ही जयकेशीची राजधानी बघायची आहे कुठे. तो म्हणाला, यू वॉन्ट टू सी दॅट कॅपिटल, ओल्ड कॅपिटल ऑफ गोवा. म्हटलं या, कम ऑन म्हटलं, लेट्स गो ऑन द टेरेस. आम्ही वरती गेलो तिथं. म्हटलं तर राजधानी कुठे आहे, हा वरती कशाला नेतो आहे मला इथं. पण तो म्हणाला, आत्ता आपल्याला नाही दिसणार. म्हटलं का? तो म्हणाला, ती पाण्यात गेली, भरती आली, त्यानं आली समुद्राला की ती पाण्यात जाते म्हणाला राजधानी. ओहोटीच्या वेळेला ते सगळे कडक वर येतात तेव्हा ती राजधानी दिसायला लागते. ती तिथं मांडवीच्या आपल्या जुवारीच्या पात्रातच राजधानी आहे म्हणाल. त्यांनी पुस्तक लिहिलं आहे त्याच्यावर. तिथे एक म्युझियम त्यांनी केलेलं आहे कॉस्मे द कोस्टाने. हे सगळं त्यांनी मला दाखवलं. मग मी त्याला, तो म्हणाला, इथं मला आजवर कोणी विचारायला आलं नाही गोवापुरी कुठे म्हणून. तुम्ही पहिल्या म्हणाले इथं विचारायला आले. आणि तुम्ही कशा आलात गोव्यात? म्हटलं, मी शिवाजी महाराजांनी इथं किल्ले बांधले गोव्यात. गोव्यात किती किल्ले आहेत माहिती आहेत, लहान मोठे? किमान 50 किल्ले आहेत गोव्यात, छोटे मोठे सगळे धरले तर. शिवाजीराजांनी गोव्याची पोर्चुगीजांची हद्द जर का सोडली की एक आसोळणे म्हणून नदी आहे, साळ असं म्हणतात त्याला, साळ. सध्या तिथे त्याला साळ म्हणतात. काणकोण वगैरे जी गावं आहेत ना गोव्यातली तिथे आहेत. खाली सदाशिवगड आहे काळी नदीच्या तिथे. एक बैतूल नावाचं गाव आहे, त्या बैतूलला शिवाजी महाराजांनी एक किल्ला बांधला. ती आता कुठल्या तरी फॅक्टरीला देऊन टाकली आहे जमीन ती. त्यांनी आता अशा काही मोठ्या मोठ्या भिंती उभारल्यात की तुम्हाला आताच सोडत नाहीत सिक्युरिटी के लोक. आमचे काही मंडळी त्या ओहोटीच्या वेळेला चालत आत गेले ते बैतूलचा किल्ला बघायला. फोटो काढले, तोफा बिफा आहेत तिथं, तटबंदी आहे, दरवाजाचे पडलेले अवशेष आहेत. आणि येताना आली भरती, त्यामुळे ह्या लटकून बसले तिथं. मग त्याने फोन केला, चुकून लागला फोन तो मोबाईल. मग आत जाऊन लोकांना सांगून मग त्या लोकांना बाहेर काढला. तो एक किल्ला बैतूलचा शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. ते गोव्याच्या लोकांना माहीत नव्हतं. त्याच्याही खाली अजून एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे खोलगड. त्याला सध्या काब द राम असं म्हणतात. तुम्ही गोव्यात गेला, केप ऑफ रामा म्हणजे रामाचं भूशीर असं म्हणतात. ते आता सगळं चर्च बिर्च वगैरे असं सगळं झालेलं आहे. मराठी अवशेष फार कमी राहिलेत पण आहेत. पण शिवाजीराजांनी ऐन गोव्यात पोर्चुगीजांच्या इथं किल्ले बांधावेत तिथं नेऊन. आणि पोर्चुगीज पत्र लिहित आहेत लोकांना, लिस्बनला पत्र टाकतायत की शिवाजी इथं किल्ला बांधतो आहे आणि तो आमच्या हद्दीच्या बाहेर आहे, आम्हाला काहीच करता येत नाही.
पण त्याला प्रतिबंध केला पाहिजे, कारण नाहीतर तो गोव्याच्या उरावर बसेल. इतके तो जवळ किल्ला आहे, सगळे नदी ओलांडले की गोवा सगळं, आणि हा माणूस त्रास देईल आम्हाला. त्यामुळं त्याला काहीही करून प्रतिबंध केला पाहिजे. हा किल्ला इथं जर का झाला तर कायम आमच्या हृदयातली जखम मिळेल. पोर्तुगीज इतके घाबरलेले होते शिवाजी महाराजांना, इंग्रज लोक इतके घाबरलेले होते. शिवाजी महाराजांनी सुरत 2दा लुटली, 64 आणि 70ला. 64ला लुटल्याच्या नंतर हेनरी गॅरी नावाचा तिथे एक ब्रिटिश फॅक्टर होता. तुम्ही त्याची पत्र फक्त काढून वाचा, त्याच्यात एक वाक्य कॉमन सगळीकडं सगळ्या पत्रात आहे, सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाजी. म्हणून सुरत कापायला लागते, थरथरायला लागते. शिवाजी असं नाव काढलं की लोक घाबरायला लागतात, आणि त्यांना कळत नाही आता हा जमिनीवर नाही येणार आहे का, आता तो समुद्रात नाही येणार आहे, काही याम कळत नाही. ते ह्या माणसाला पंख आहेत, हा गुप्त होतो कुठेही वगैरे, बऱ्याच अफवा महाराजांच्याबद्दल लोकांनी उठवलेल्या होत्या. हे सगळं त्या आरमाराच्यामुळे शिवाजीराजांना साध्य झालं. ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. त्या आरमार निर्माण करणं, आमचं आरमार तुम्ही बघा आता काय, एक रशियन विमानवाहू नौका आणायची की नाही, आणि त्याच्यासाठी कित्येक हजार कोटी रुपये तिथे रशियाला द्यायचे, आणि ग्लॉस्कोफ नावाची ते शिप इथं आणायचं. आता ते विक्रांत काढले त्यांनी, आता मोडीत काढलेलं जहाज आहे त्यात, ग्लॉस्कोफ आता आणणार आहे तिथे. म्हणजे अजून एक जंग तिथं येणार आपल्यावर. शिवाजीराजांनी स्वतःचं आरमार स्वतः उभं केलं, आणि त्या होड्यांनी नंतर जो काही पराक्रम केला आहे तो पराक्रम फार विलक्षण आहे. तो पराक्रम पूर्ण मी सांगतो, पण 15 वर्षात शिवाजी महाराजांच्या आरमाराने जो पराक्रम केला त्याला पहिल्यांदा हे आरमार आणि त्याच्या जहाजाची क्वालिटी फडतूस आहे असं म्हणणारे इंग्रज 15 वर्षानंतर म्हणायला लागले की शिवाजी राजांच्यासारख्या बोटी आमच्या आरमारात हव्यात. हे 15 वर्षात फरक कसा काय पडला? ब्रिटानिया रूल्स द वेव्स, ब्रिटन शॅल नेवर बी स्लेव्स असं म्हणणारे इंग्रज म्हणत आहेत की त्या चपळ बोटी आम्हाला फसवतात, आणि अशा बोटी इंग्रजी आरमारात हव्यात असं इंग्रज मुंबईचे इंग्रज म्हणत आहेत तिथले. हा जो फरक आहे त्या आरमारातला, हा फरकच विलक्षण आहे सगळ्यात. शिवाजीराजांच्या आरमाराची सुरुवात जी झाली त्याच्या पाठीमागची एक छोटी पार्श्वभूमी आहे त्याला. हा सगळा खेळ सुरू झाला 57 साली, 1657मध्ये सुरू झाला. स्वतः औरंगजेब त्यावेळेला इथं आलेला होता. हिंदुस्थान, तो बादशाह नव्हता त्यावेळेला, शहाजहान होता जिवंत, आणि औरंगजेब आणि शहाजहानचे इतर पुत्र शहाजहान कधी वर जातो हे बघत बसलेले होते, वाट बघत बसलेले. त्यात धाराशिकोह होता, त्यात मुराद होता, त्यात औरंगजेब होता, त्यात शहाशुजा होता. बाबासाहेबांनी, कारण बाप मेल्याखेरीज गादीवर येता येत नसे, भावांना मारल्याखेरीज गादीवर येता येत नसे. बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात एक वाक्य असं लिहिलेलं आहे की या मुघल शहाजाद्यांना असं वाटत असे की आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं, आपणच गादीवर जाऊन बसलो असतो लगेच. ते कसं आहे, पण औरंगजेब 57मध्ये दक्षिणेत कल्याणी बिदरच्या इथं बसलेला होता, आणि शिवाजीराजे बघतायत बरं का, सगळं बघतायत. यांच्या हालचाली काय आहेत, या औरंगजेबाच्या आणि आदिलशाहीच्या लोकांच्या हालचाली काय आहेत. त्या दोघात आता तह होणार की काय असं वातावरण निर्माण व्हायला लागलं कल्याणी आणि बिदरच्या इथं. एक किल्ला घेतला औरंगजेबाने. बरं, जर का त्यांच्यात तह झाला, हे दोघं मिळून आपल्यावर हल्ला करतील आणि आपण टिकणार नाही. मग हे शिवाजी महाराजांना माहिती होतं की आदिलशाही आणि मुघल दोन्ही सैन्य चालून आले तर आपण कुठं काय लढायचं सगळं. म्हणून ही बातमी तह होतोय की नाही ही बातमी काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपला एक माणूस, भयंकर बेरकी त्यांचे वकील सगळे, सोनो विश्वनाथ दबीर याला पाठवला तिथं. तो बहुधा त्यांचा परराष्ट्र मंत्री असावा तिथं. तो गेला औरंगजेबाकडं, आणि त्याने एक महाराजांचं पत्र दिलं त्यांनी,
आणि त्यात लिहिलं होतं, आम्ही भयंकर गुन्हे आधी केलेले आहेत सगळे, तुम्ही आम्हाला माफ करा, तुमच्या वतीनं आम्ही मुघलांचा कारभार हिथं करतो बिरतो वगैरे भरपूर प्रलोभनं सगळी सांगितलेली होती. मग औरंगजेबाने एक फरमान दिलं त्यांना की ठीक आहे तुम्ही म्हणताय ते वगैरे. पण त्या वकिलानं बातमी काढून आणली आणि महाराजांना सांगितलं. 23 एप्रिल 1657 याविषयी तो वकील औरंगजेबाला भेटला आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की आता फरमान दिलं औरंगजेबाने, पण तिथं वातावरण असं आहे, दोघांचा तह होणार ना आपल्यावर येणार. चालू 29 एप्रिलला म्हणजे आधी 23 एप्रिलला वकील जातो काय औरंगजेबाला महाराजांचं पत्र घेऊन, औरंगजेब फरमान देतो काय, आणि 29 एप्रिलला शिवाजीराजे जाऊन जुन्नर लुटतायत काय, तिथं 200 अरबी घोडे आणि खजिना लुटून महाराज परत आले इथं. ते कारण ते म्हणाले आता हात मारून घ्या, एवढं ते चालून येतोवर तर होणारच आहे, दोघंही येणारच आहे, तोपर्यंत जिथं जिथं हात मारता येईल तिथं हात मारून घ्यायचा. जुन्नर लुटलं, पार नगरपर्यंत चालून गेले होते. नौशेर खान म्हणून होता तिथं, त्याचा प्रभाव केला. इथपासून हा खेळ सुरू झाला. औरंगजेब तर इतका चिडला, तो म्हणाला हा फसवतो आपल्याला माणूस, दरवेळेला काहीतरी खोटं नटं सांगतोय, काहीतरी पत्र पाठवतो आणि करतो भलतंच, म्हणून त्यांना मारा जाळा असं सगळं त्यांनी काढायचं फरमान दिलं. पण शिवाजी महाराजांच्या सुदैवानी आणि कदाचित औरंगजेबा आणि त्याच्या भावांच्या सुदैवाने शहाजहान बादशाह आजारी पडला. त्यामुळं आता ते गादीवर कब्जा करण्याच्यासाठी सगळ्यांना दिल्लीला जावं लागला, औरंगजेबासकट सगळ्यांना. त्यामुळं दक्षिणेवरचा औरंगजेबाचा चाप निघाला. ही एक योगायोगाची गोष्ट आहे. 57 साली औरंगजेब इथनं निघून दिल्लीला गेला. पुढे शामूगडला लढाई झाली, त्यानं दाराला मारलं. कसं मारलं ते मी सांगेन नंतर. भयंकर आहे तो औरंगजेब, काही सामान्य माणूस नाही. पण 57 साली शिवाजीराजांनी हा सगळा प्रकार एकूण सगळा पाहिल्याच्या नंतर स्वतः शिवाजीराजे कोकणात उतरले आणि कोकणात उतरले ते तेलबाईलाच्या घाटाने उतरले. तेलबाईला म्हणून एक किल्ला आहे. आमच्याकडं घाटांची नावंसुद्धा फार भारी ठेवतात. आपल्याकडं कधीही कोणीही सरळ नावाने हाक मारत नाही, ही पहिली गोष्ट आहे. त्या घाटाचं नाव आहे सवाष्णीचा घाट आणि त्याच्या पलीकडं घाट आहे, त्याचं नाव आहे गाढवलोटीचा घाट. तर शिवाजीराजे तैलघट्ट म्हणून एक घाट आहे, तिथनं उतरले. संकर्षण सकळकळे नावाच्या एका माणसाला बुलढाण्याहून महाराजांनी बोलवला होता. त्यांनी शिवकाव्य लिहिलं, त्याच्यात हे सगळे तेलघट्टमधनं महाराज उतरले. स्वतः शिवाजीराजे उतरले. स्वतः शिवाजीराजे सह्याद्री उतरून, ते काही पालखी वगैरे असला प्रकार नाही, पायावर स्वतःच्या उतरावं लागतं त्याचं. आणि मग कोकणात उतरले. पहिल्यांदा इथं आल्याच्यानंतर कल्याण भिवंडीच्या इथं आले. खूप लोक भेटायला आले. ते म्हणाले आम्ही पिचलो गेलो, इथं अत्याचार चालू आहे सगळ्याच्या. ते म्हणाले आता मी आलो आहे ना, आता करतो काय करायचं ते व्यवस्थित. म्हणून महाराजांनी या सर्व लोकांना अभय दिलं. माहुलीचा किल्ला नंतर त्यांनी घेतला. कल्याणचा दुर्गाडीचा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला. पण शिवाजी महाराजांना एकूण समुद्र दिसला त्यावेळेला. पुढे गेले ते आणि समुद्र पाहिला. तो समुद्र पाहिल्यावर लक्षात आलं त्यांच्या की या सिद्ध्यांचं बळ जे आहे, या सगळ्या लोकांचं बळ जे आहे, हे ते बळ त्या आरमारात आहे आणि आपल्याला आरमार सिद्ध करणं भाग आहे. सगळ्या आरमार केलंच पाहिजे. म्हणून शिवाजीराजांनी सर्वप्रथम कल्याण, भिवंडी आणि पेण इथं त्यांनी 3 गुराब म्हणजे एकूण 20 गुराबा या 3 ठिकाणी बांधायला काढल्या. गुराबा एक जहाजाचा प्रकार आहे. गुर्राब असं म्हणतात. डव, पगार, गॅली, गलबत, मछवा, तरंड, बतेले, मंजी, हे सगळे तिरकाटी, सगळे जहाजाचे प्रकार आहेत सगळे. शिवाजी राजांचं आरमार कोण बांधत असेल? आमच्याकडे काय तरवेज लोक होते, कधी काही जहाजं बांधली होती? पोर्तुगीज लोक बांधत होते शिवाजी महाराजांचा. एकाचं नाव रुई लेंता व्हिएगाश आणि त्याचा मुलगा फेर्ना व्हिएगाश
आणि त्यांच्याबरोबर 400 लोक होते. हे शिवाजी महाराजांचा आरमार या 3 ठिकाणी बांधत होते, खाडीत, कल्याणच्या खाडीत. आणि तिथनं उल्हास नदी जाते आणि ती पुढं वसईच्या इथं समुद्रात मिळते. पेणच्या इथनं भोगावती नदी जाते, ती भोगावती आंबेला मिळते आणि धरमतरच्या खाडीत जातात ते 3. या सगळ्या समुद्रात जायच्या वाटा आहेत. पण तुम्ही बघा, पोर्चुगीज लोकांनी, हुशार सगळे लोक, या ज्या खाड्या असतात म्हणजे नद्या जिथे येऊन मिळतात, ज्याला डेल्टा म्हणतात, त्याच्यात डेल्टा की इथं दोन्ही बाजूला पोर्तुगीज लोकांनी किल्ले बांधून ठेवलेले होते. हे तुम्ही बारकाईनं आत्ता जर का पाहिलं तर या खाडीच्या इथं घोडबंदरचा किल्ला आहे आणि वरती वसईचा किल्ला आहे बघा. तुम्ही गोव्यात गेलात तर मांडवीच्या वरच्या बाजूला आग्वादचा किल्ला आहे, त्याच्या पलीकडे रयेश मागुश या नावाचा एक किल्ला आहे, त्याच्या खाली गाशपर दियश नावाचा किल्ला आहे होता. आता तिथं क्लब आहे आणि पब आहे. किल्ला गेला. आणि नोसा सिनोरा द काब या नावाचा अजून एक किल्ला आहे, त्याच्या तोंडावर आहेत सगळे किल्ले नद्यांच्या. आणि तसा इथं वसईचा किल्ला होता. वसईच्या इथनं जायचं असेल तर वसईवरनं तोफा डागणार पोर्चुगीज लोक आपल्यावर. शिवाजी महाराजांना माहिती होतं. मग आरमार बाहेर कुठनं काढायचं? ठाण्याच्या जवळून काढायला गेलं तर ठाणा म्हणजे साष्टी, तर साष्टी पोर्चुगीजांच्या ताब्यात होतं. त्यामुळं आरमार समुद्रात काढण्याच्या साठी म्हणून शिवाजीराजांनी काय करावं? शिवाजीराजांनी वसईचा जो कॅप्टन आहे, त्या वसईच्या कॅप्टनचं नाव होतं आंतोनियो द मेलो द कास्ट्रो. याला एक पत्र लिहिलं की आमची जहाजं बाहेरून लाकूड फाटा घेऊन येतील इथं आणि मग आमच्या गुरावा या इथनं समुद्रात जातील, त्यांच्यावर तोफा डागायच्या नाहीत. हा माणूस मोठा चलाक होता बरं का, मेलो द कास्ट्रो. उद्योगी उपद्व्यापी माणूस होतो. त्यांनी ते सगळं पत्र, आपल्यावर नको जबाबदारी, हे काय आपण परस्पर लिहायचो तरी हा उद्योग करणार आहे हा माणूस, त्याला माहीत होतं. म्हणून त्यांनी ते पत्र सकट स्वतःच्या रेकमेंडेशन सकट गोव्याला पाठवून दिलं. ते तुम्ही निकाल लावा त्याचा काय करायचं ते. गोव्यात एक मोठी सभा भरली. पार ते इन्क्विजिशन, जे गोव्यात एक इन्क्विजिशन नावाचं एक पिरवळकरांचं पुस्तक आहे बघा, कसे लोकांचे हाल करायचे दिलेले आहे ते टेबलही अजून इन्क्विजिशनचं तिथं. प्रचंड हाल लोकांचं. त्याच्यातला तो वास्को शेलूसपासनं सगळे गोव्याचा विजरेईपासनं ही सर्व मंडळी तिथं बसली आणि मग त्यांची चर्चा झाली. आणि ती चर्चा अशी होती की आता शिवाजी महाराजांना प्रतिबंध केला पाहिजे. हे आरमार आलं तर अगदी डोक्यावर वाटणारा माणूस, पण तो बलाढ्य झालेला आहे आणि त्याला सौम्य शब्दात आपण प्रतिबंध केला पाहिजे. बघा महाराजांची ताकद किती वाढलेली असेल की हा माणूस बलाढ्य झालेला आहे आणि साध्या सोप्या शब्दात ह्याला सांगितलं पाहिजे. म्हणजे असं नाही म्हणाले की आक्रमण करून सगळा त्याचा खेळ उडवून टाकू, नाही, तसं नाही. गोव्यात मग आता पत्र कोड लिहिणार आणि काय लिहिणार? शेवटी ते विजरेला पत्र लिहावं लागलं आणि त्या विजरेनं पत्र पाठवलं की प्रतिबंध करू म्हणून. पुढं काय झालं त्याची नंतरचा पत्रव्यवहार काही फारसा आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. परंतु शिवाजी महाराजांचं ते जे आरमार आहे ते आरमार समुद्रात आलं. ते बहुधा रात्री आलं, कारण हे आपले लोक हे भयंकर ते रात्री सगळे हल्ले करण्यात आणि अत्यंत चपळ होत. समुद्र पूर्ण माहिती होता त्यांना, कुठं पाणी खोल आहे, कुठं उथळ आहे, वारे कशा असतात, मतलई कशी वाहते, हे सगळं त्यांना पाठ होतं. विशेषतः आपल्या ज्या नौका होत्या त्या वलवत नाहीत असत. आणि आपले लोक या इंग्रजांच्याकडे मोठी जहाजं कुठली वलवता येत ते त्यांचं सगळं ते शिडावर अवलंबून, वारा पडला की बसा बोंबलत त्यांचं. तसं नव्हतं आपलं, आपल्याकडे वलवत मारायचे लोक सर. पण ते आरमार समुद्रात आलं. 64 सालची गोष्ट आहे. 64च्या डिसेंबरमध्ये इंग्रजांचं पत्र आहे की शिवाजी महाराजांचं आरमार समुद्रात आलं आहे, पण त्याची जी जहाजं आहेत सगळे मिळून काहीतरी 30-35 जहाजं असतील. त्याच्यात गुराबा आहेत, काही गलबत आहेत. पण त्या जहाजं एकूण त्यांची क्वालिटी एवढी फडतूस आहे की आमच्याकडे एक फ्रिगेट असेल, एक युद्धनौका असेल तर आम्ही आज सगळा खेळ उडवून टाकू. शिवाजी महाराज. इंग्रजांना खेळ उडवता आला नाही हो. शेवटी इंग्रजच उखडले गेले सगळ्या ह्याच्यातनं.
पण इंग्रज हे पत्र लिहून म्हणत होते शिवाजी महाराजांचा खेळ आम्ही उघडून लावू या आत्ता, कारण तुम्हाला असा आहे एखादा खेळ सुरू झाला, आजार असेल ना, तर त्या आजाराला औषध ताबडतोब द्यावं लागतं. 60-65 वर्षानंतर औषधं द्यायचा प्रयत्न केला तर काही उपयोग नसतो त्याच्यात. तसं आहे ते की ते आरमार होतं ते तेव्हा इट शुड हॅव बीन निप्ट इन द बड, पण ते इंग्रज करू शकले नाही. इंग्रजांना ते जमलं नाही आणि शेवटी शिवाजी महाराजांचा आरमार समुद्रात आला आणि पुढं त्या आरमारातल्या लहान मोठ्या जहाजांची संख्या किमान 300 झाली. याच्यासाठी लाकूड कुठनं आणलं? लाकूड आणलं कर्नाटकातनं. आपलं लाकूड वापरायचं नाही. शिवाजी महाराजांच्या पत्रात लिहिलेलं आहे की फणस आणि आंबा हे वृक्ष अतिशय चांगले आहेत जहाजं बांधायला, कारण ते खाली सडत जातं नंतर खालनं. परंतु ही झाडं रयतेनं लेकरासारखी वाढवली असतात असं त्यांनी लिहिलं. त्यामुळं त्याला हात लावायचा नाही. सागाची झाडं इथं खूप आहेत. तुम्ही सरकारात सांगा आणि मग सरकारला सांगून सागाची झाडं घेऊन जा, किंवा एखादा शेतकरी जर का म्हणत असेल की झाड वठलं तुम्हाला पाहिजे असेल तर झाड घेऊन जा, तर त्याला पैसे देऊन त्याच्याकडनं तो लाकूड आणा म्हणतो. इतका प्रजाहितदक्ष राजा होता. बारीक सारीक गोष्टी असतात. मी ते एका ठिकाणी वाचले, इंग्रज म्हणायचे की शिवाजी महाराजांची जी जहाजं आहेत ना, त्याला कुठेही ते सुरसं किंवा खिळे असे मारलेले नाही आहेत कुठे, आणि ते गंजतात लगेच. बहुतेक चांबडं बांधलेलं असेल किंवा काहीतरी असेल, पण निदान खिळे आणि हे कुठं आयर्न वापरलेलं नव्हतं त्यांनी ह्या सगळ्या. पण ते आरमार जेव्हा असतं त्याला ते वर्षातनं त्याची म्हणजे कायम त्याची निगा ठेवावी लागते. खारं पाणी असतं, खाऱ्या पाण्यात खराब होतं ते, शिडं फाटतात. तुफान जर का आलं तर शिडं बिडं फाटतात. डोलकाट्या असतात, ते डोलकाट्या पडतात सगळ्या ह्याच्यात. नाही तर खलाशी हा एक वर्ग कसा असतो हे आपल्याला माहिती आहे सगळं त्याच्यात. पण हे आरमाराचे लोक तरी कोण होते मग? हे काही ट्रेंड लोक होते? कोण ट्रेनिंग देणार या लोकांना? पण इथलेच लोक होते सगळे. त्यात कोणी कोळी असेल, त्यात कोणी भंडारी असेल, त्यात आगरी लोक होते, त्यात दालदी होते, त्यात खारवी होते. ह्या सगळ्या मंडळींनी शिवाजी महाराजांचा आरमार सांभाळला. दौलत खान आरमाराचा एक प्रमुख होता, मायनाक भंडारी, त्याचं आडनाव भाटकर. मायनाक भंडारी आणि त्याचा भाऊ वेंटजी सरंगी, इंग्रजांच्या कागदपत्रात ते वेंटजी सरंगी कॉमनली नोन ॲज दर्या सरंगी असं लिहिलेलं आहे. दर्या सारंग हे नाव एका पद आहे असा एक लेख आहे दत्तवामन पोद्दारांचा. पण ते उपाधी ह्याला दिलेली होती वेंटजी सरंगीला, आणि तो मायनाकाचा भाऊ होता. या सगळ्या मंडळींनी शिवाजी महाराजांचा आरमार चालवला. आपलं जे आरमार होतं महाराजांचं ना, ते फार खोल समुद्रात जायचं नाही. खोल समुद्रासाठी नव्हतंच ते मुळात. त्यात गेलं की तुम्हाला सगळ्या नॅव्हिगेशनची इक्विपमेंट लागते. आपल्याकडं कुठलं काय होतं नॅव्हिगेशन आणि काही नाही. त्यामुळे किनाऱ्यानं हे चालायचं. आणि शेवटी त्या आरमाराचा उपयोग हा किनाऱ्याच्या संरक्षणाच्यासाठीच केला होता. पण त्या रामचंद्र पंतांनी जी नीती सांगितली त्याच्यात फार सुंदर वाक्य आहेत. मी काल सांगितलं ना, तो एका वाक्यात सार एसेन्स सांगून जातो सगळ्या ह्याच्यात. तर तो आरमार तो स्वतंत्र राज्यांगाचं आहे. आणि पुढचं वाक्य असं आहे, ज्याचे आरमार त्याचा समुद्र, असं पुढचं वाक्य आहे. तुम्हाला समुद्रावर हुकूमत करायची असेल तर तुमच्याकडं आरमार पाहिजे. हे बरोबर ओळखलं बघा राजाने. काय आयुष्य शिवाजीराजांचं? 50 वर्षांचं, 18,306 दिवसांचं आयुष्य आहे. त्यातली पहिली आपण 15 वर्ष सोडून देऊ, लहान होते तोपर्यंत. एक 6,000 दिवस गेले त्याच्यात. पण 12,000 दिवसात शिवाजीराजांनी जे काही निर्माण केलं फार विलक्षण आहे. हे सगळे इंग्रजांच्यापासनं, पोर्तुगीजांच्यापासनं त्यांच्या मनात प्रचंड प्रमाणात भय उत्पन्न केलं शिवाजी.
इंग्रज लिहित आहेत की हा माणूस बरं झालं बाबा ते डोंगरावर जन्माला आला, इकडं समुद्राच्या जवळ आला असतं तर म्हणजे आम्हाला संपलंच असतं आमचं सगळ्यात, असं इंग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे त्याच्यात. ह्या सामान्य गोष्टींना इथे असामान्य अचिव्हमेंट्स आहेत महाराजांनी केलेल्या आणि अत्यंत कमी दिवसात केलेल्या आहेत. आणि म्हणून त्या आरमाराचं खरं स्मरण, मी कधीही कुठेही आरमाराबद्दल स्मारक म्हणा, पिक्चर म्हणा, आणखीन काही म्हणा, काय हे जे पाठीमागं चित्र दिसतं आहे ना तुम्हाला आरमाराचं, मी 24 चित्र काढून घेतली होती एका चित्रकाराच्याकडे. त्याला म्हटलं तुला मला चित्र असं पाहिजे की बाबा शिवाजीराजे एका जहाजावर उभे आहेत, समोर जंजिरा बिंजिरा आहे, पण ते आरमार आहे महत्त्वाचं आहे, भगवे झेंडे असतात त्याच्यावर, त्याचं ते आरमार आहे, डोलकाठ्या त्याला पाहिजेत, तू ह्याची चित्र काढ. त्यांनी काढले. ताजनेकर म्हणून होता एक, विलास ताजनेकर म्हणून, त्यांनी काढलेली चित्र आहेत. पण आरमाराबद्दल आपल्याकडं काहीही नाही. आणि आरमारांनी एवढे मोठे पराक्रम केले शिवाजीराजांच्या की पुढं खांदेरीच्या लढाईच्या वेळेला इंग्रज लोटांगण घालत आले सगळे. इंग्रज हे दर्यावरचे लोक, पोर्चुगीज हे दर्यावरचे लोक. वास्को दी गाम इथं आला 1498 त्यावेळेला वास्को जी पहिली 4 जहाजं घेऊन लिस्बॉननं बाहेर पडला, तो पहिल्यांदा इकडं यायच्या व केप ऑफ गुड होपला यायच्या की तो पहिल्यांदा गेला वेस्ट इंडियन बेटांच्याकडे गेला निघून. ॲझोर्स वगैरे असे आयलंड्स आहेत बघा तिथं. एमेलिया एरहार्टचं विमान वगैरे जिथं पडलं ना, साधारण तो भाग आहे. त्याच्या खलाशाने 2 महिने तिथं किनारा पाहिला नव्हता, जमीन दिसलेली नव्हती, आणि ते खलाशी वेडे व्हायची वेळ आलेली होती. हा पिस्तल काढून बसलेला होता तिथं. तो म्हणाला तुम्ही कुचराई केली की मी गोळ्या घालीन म्हणाल तुम्हाला. आणि पुढं गेल्यावर त्यांनी जे जहाज फिरवलं तो एकदम केप ऑफ गुड होपलाच आला तो. आणि मग वळसा घालून झांझिबारला आल्यावर त्याला तिथे एक अरब नॅव्हिगेटर मिळाला आणि मग त्याला कालिकतला आणून सोडलं त्यांनी, त्या अरब नॅव्हिगेटरने. पण वास्को द गाम हा केवळ त्याच्या एकट्याच्या कर्तृत्वावर 4 जहाजं घेऊन आला. पुढं 2 जहाजं स्कटल केली त्यांनी, त्याचा भाऊही त्याच्यात गेला. पोर्टा नोवा नावाची बंदरं आहेत तिथं गेला त्याचा भाऊ. पण तो ज्या वेळेला परत लिस्बनला गेला त्याचं स्वागत इतक्या प्रचंड प्रमाणात झालं, काव्य म्हणत होते तिथं, बँडवाले बाजा वाजवत होते त्यांचा सगळे लोक जमलेले होते. आता देशातला म्हणजे जगाचा मसाल्याचा व्यापार आपल्या हातात आला आहे असं वातावरण लिस्बनला निर्माण झालेलं होतं. त्यांनी स्पॅनिश प्रिन्सला पत्र पाठवले त्याच्यात केवळ एका गोष्टीमुळे. पण पोर्चुगीजचा नेते येऊन पाय रोवले, 1498 रोवले पाय. ते इथनं ते पोर्चुगीजांचं उच्चाटन करायला 1960 साली जडावं त्याच्यातनं. काय साध्या गोष्टी नाहीत. कुठपर्यंत कसे कडवे लोक असतात हे बघा त्याच्यात. पोर्चुगीज फार दर्यावर जे होते अशा भागाने पोर्तुगीजांच्याकडचं एकूण त्यांचं जे काही आरमाडा होतं सगळ्यात मोठं स्पॅनिश आरमाडा होतं. आणि या आपल्या भागात डचांचा आरमार मोठं होतं. बटेवियाला नेऊन ठेवायचे. बटेविया म्हणजे आत्ताचं इंडोनेशिया आहे ना, तिथं सगळ्यांना नेऊन हे डच लोक नेऊन ठेवायचे तिथे. पण शिवाजीराजांनी पुढं पाँडिचेरीसुद्धा हस्तगत केली. ही काही साधी गोष्ट आहे का? ईस्टर्न कोस्टवर आपले लोक गेले. काही आरमारातनं केले, काही खुशकीच्या मार्गानं गेले. पण किन्नरट महाराजांचं हे आरमार हे तिथं त्याच्यात जात होतं. खांदेरीची कथाच एक फार विलक्षण आहे सगळ्या. त्याच्या आधी तुम्हाला मी एक गंमत सांगतो. इथं मुंबईला जेरॉल्ड ऑन्जियर या नावाचा एक डेप्युटी गव्हर्नर होता. हे सगळे शिवाजी महाराजांच्या हालचालीवर नजर ठेवून येत बरं का हे सगळे लोक. पोर्चुगीजांनी तर त्यांची तुलना सर्टोरियस, हानिबॉल, गुस्टाफस अडल्फस, ॲटिला, हर्क्युलिस या सगळ्यांशी केलेली आहे. ते ॲटिला हूण होता, हूण. आणि तो त्याची जवळची राज्य होती. मी तुमच्या राज्यांवर हल्ला करणार नाही म्हणून तुम्ही मला खंडणी द्यायची. आणि शिवाजीराजांनी पोर्तुगीजांना सांगितलेलं होतं, दमण बिमण हा जो उत्तर फिरंगाण सगळा भाग आहे की मी तुमच्यावर हल्ला करणार नाही, तुम्ही मोकाट्याने मला गावखंडी नावाचा कर द्या. हे जे कृत्य आहे ह्याच्याशी ते तुलना करतायत ॲटिला आणि शिवाजी महाराज. एक प्लुटार्क नावाचा एक चरित्रकार युरोपमध्ये झाला, 2ऱ्या शतकात झाला.
त्यांनी पॅरलल लाईव्ज ऑफ इलस्ट्रियस ग्रीक्स अँड रोमन्स या नावाचं एक पुस्तक लिहिलं. एक नोबलमन ग्रीक, एक नोबलमन रोमन, आणि मग त्यांची कम्पॅरिझन त्यांनी केली. त्यामुळं तिकडं युरोपमध्ये अशी कम्पॅरिझन, तुलना करायची एकूण युरोपियन्सना सवय लागली. आणि मग त्यांनी या शिवाजी महाराजांचं सगळं, इतके मोठमोठे जनरल्स आहेत, जुलियस सीझर, अलेक्झांडर, हा मुंबईचा गव्हर्नर मी सांगतो आहे, जेरॉड ऑन्जर. हा जेरॉड ऑन्जर मुंबईत आत्ता मुंबईतला एक वेगळी दिशा द्यायचं काम या जेरॉड ऑन्जरनी केलेलं आहे. तुम्ही वाचा जेरॉड ऑन्जर काय. हा जेरॉड ऑन्जर इज ऑन रेकॉर्ड. त्याने असं लिहिलं आहे की जुलियस सीझर स्पेनमध्ये गेला आणि तो स्पेनमध्ये गेल्याच्या नंतर तो तिथं म्हणाला, आय केम, आय सॉ, आय कॉन्कर्ड, बिलीव्ह असं म्हणाल. तसं म्हणाला शिवाजी महाराजांनी इथं केलेलं आहे. ही केम, ही सॉ अँड ही ओव्हरकेम असं त्यांनी लिहून ठेवले जेरॉड ऑन्जरने. किती बारीक नजरेनं लिहित आहेत, कुणाशी कम्पॅरिझन करतायत. जुलियस सीझरच्या याच्याशी, त्याच्या कर्तृत्वाशी आहे ती. जुलियस सीझर जाऊ दे, त्याला कॅरेक्टर नव्हती, पण जुलियस सीझरचं जे कर्तृत्व फार मोठं आहे त्याच्याशी. आता प्रत्येक वेळेला तुम्हाला लढाई करूनच विजय मिळतो अशातला भाग नसतो. इकॉनॉमिकली लोक चोकअप करतात, त्याच्यात फिनान्स बंद करायचं, पुरवायचं नाही. मागं आपण पोखरणला स्फोट केले ना, त्याला अमेरिकेने सांगितलं आम्ही तुमच्यावर सँक्शन्स टाकतो म्हणून. मग टाकले सँक्शन्स. आमच्यावर काय सँक्शन्स टाका नाहीत तर टाकू नका, काही फरक पडत नाही कशाचा इथे. परंतु ती तशीच सँक्शन्स एकूण लावतात. शिवाजी राजांनी मुंबईच्या इंग्रजांना काय फसवलं असेल, फार मजा केली त्यांनी. एक त्याची तुम्ही इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजीमधली पत्र जर का काढून पाहिली, ओळीनं लावली, मला एक सारखं बिल ऑफ एक्सचेंज असं एक टर्म यायला लागलं. म्हटलं काय बाबा बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे प्रकार तरी काय आहे, तो एकदा बघावा म्हणून मी ती सगळी पत्र एकत्र केली आणि अक्षरशः गोष्ट उभी राहिली माझ्या डोळ्यासमोर की शिवाजीराजांनी राज्याभिषेकाच्या नंतर त्यांनी मुंबईच्या इंग्रजांच्याकडनं तांबं घेतलं होतं आणि ते काय नाणं बिणं पाडायला, भांडी करायला वगैरे लागत असेल. आणि ते म्हणाले आमच्याकडं रायगडावर कॅश पैसे नाही आहेत, कॅश वगैरे काही नाही आहेत, तर तुम्हाला आम्ही एक बिल ऑफ एक्सचेंज देतो, म्हणजे प्रॉमिसरी नोट देतो, एक हुंडी देतो. आणि ती हुंडी कुठली आहे माहिती आहे का? ते म्हणाले गोवळकोंड्याहून आम्हाला खंडणी मिळते, गोवळकोंड्याच्या बादशाहकडनं, कुतुबशहाकडनं. तर तुम्ही हा कागद घ्या, तिथं आमचं ऑफिस आहे गोवळकोंड्याला, तिथं कागद दाखवला की तो तुम्हाला पैसे देऊन टाकेल. आता मुंबईच्या इंग्रजांच्याकडे त्यावेळेला त्यांचा जो कुरिअर असे तो गोवळकोंड्याला जात नसे, म्हणून मुंबईच्या इंग्रजांनी ते सगळे कागद सुरतेला पाठवले. सुरतेचा इंग्रजी कुरिअर ते कागद घेऊन गेला तिकडे आणि तिथं खरंच महाराजांचं एक ऑफिस होतं, एक माणूस बसला सुद्धा होतो तिथं. या कुरिअरने कागद दाखवले आणि म्हणाले द्या पैसे आता आम्हाला. तर त्या महाराजांच्या माणसाने ते कागद पाहिले आणि तो म्हणाला की ह्या हुंडीच्यासाठी तुम्हाला पैसे द्यायची ऑथॉरिटी मला नाही आहे म्हणे. तो म्हणाले जी ऑथॉरिटी ज्यांच्याकडं आहे ते प्रल्हाद निरागी रायगडावर गेलेले आहेत. आता हे थोडक्यात म्हणजे तुम्ही रायगडला तरी जा, नाही तर प्रल्हाद निरागी परत येस्तोवर थांबा, काय करायचं ते तुम्ही ठरवायचं. आता तर हा कुरिअर आहे शेवटी, तो काय करणार तिथं. त्याने आपले कागद बिगद सगळे धोकटीत घातले. हा सुरतेला आला, सुरतेच्या इंग्रजांना रिपोर्ट केला त्यांनी. सुरतेच्या इंग्रजांनी शेरेबाजी केली आणि ते सगळे कागद त्यांनी मुंबईला पाठवले. आत्ता मी हे सांगतो आहे सोपं आहे, आत्ता इकडं गेलं म्हणजे त्यावेळेला घोड्यावरनं जायचं, पालखीतनं जायचं, गाडीतनं जायचं, उंटावरनं जायचं, असं करत करत इथनं सुरत, मुंबईहून सुरत, सुरतहून गोळकोंडा, गोळकोंडाहून परत सुरत, सुरतहून मुंबई आणि मुंबईहून रायगड. किती वेळ जात असेल याची कल्पना करा. पण ते कागद आल्यावर
इंग्रजांना कळून चुकलं की आता आपल्याला शिवाजी महाराज केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सनी फिरवणार, भारत भ्रमण करायला लावणार आहेत. मग ते म्हणाले कुणीतरी रायगडावरच जा रे, रायगडावर महाराजांना भेटा आणि त्यांच्याकडनं सगळे पैसे विषय घेऊन या. म्हणून नारायण शेणवी हा एक त्यांचा दुभाषा होता, इंटरप्रिटर होता, बऱ्याच वेळा रायगडला गेला होता. नारायण शेणव्याला रायगडला पाठवायचं ठरलं. त्यावेळेला रायगडला यायचं म्हणजे त्या अष्टमी आहे ना, त्या पेणच्या तिथं अष्टमी आहे बघा, त्या अष्टमपर्यंत यायचं. तिथनं इंदापूर बिंदापूर वगैरे माणगाव विणगाव करत निजामपुरावरनं गांगोळीवरनं पाचाडला वगैरे असं यायचं. असा तो सगळा प्रवास करत तो नारायण शेणवी पाचाडला आला, रायगडवाडीला आला. तेव्हा त्याला कळलं गडावर शिवाजी महाराज नाही आहेत तिथं. मग तो म्हणाला कोण आहे गडावर आणि कुठं गेलेत महाराज? लोक म्हणाले ते काय आम्हाला सांगून जातात का कुठं गेलेत ते, कधी येणार आहेत? तो म्हणाले तेही सांगून जात नाहीत, कधी येतील त्यावेळेला येतील, आम्हाला काय माहिती म्हणे. गडावर कोण आहेत? म्हणाले आमचे पंतप्रधान आहेत, मोरोपंत पिंगळे आहेत तिथं. तो म्हणाला मला मोरोपंतांना भेटायचं. मग मोरोपंतांना निरोप गेला तर मोरोपंत कामात होते भरपूर, त्यामुळे एक महिनाभर याला खालीच थांबवून ठेवलं त्यांनी. एक महिन्यानंतर वरती बोलावलं आणि विचारलं काय काय झालं म्हणाले. मग ह्याने ते सगळं सांगितलं, तुम्ही तांबं घेतलं, आम्हाला हुंडी दिली, आमचा माणूस गोळकोंडा गेला तिथनं आला. तो म्हणाला प्रल्हाद निराजी इकडं रायगडला आलेत. ते म्हणाले अगदी बरोबर आहे, प्रल्हाद निराजी रायगडावर एका बैठकीला आलेले होते, आता ते परत गेले. हा म्हणाला आम्ही सारखं जाणार नाही तिकडं. ते आम्ही म्हणाला सारखं गोळकोंड्याला कोण राहिलो, तुम्ही आम्हाला इथं पैसे द्या मोकळं करा एकदा ते. मोरोपंत म्हणाले अहो इथं रायगडावर पैसे नाहीत म्हणून तर आम्ही तुम्हाला हुंडी नाही, तर आम्ही पैसे दिले असते की आमच्याकडे खरंच पैसे नाही आहेत. शेवटी हा पैसे द्या म्हणत होता, ते नाही म्हणत होते. तरी पण मोरोपंत म्हणाले ठीक आहे बाबा, आता मी या राज्याचा पंतप्रधान आहे आणि आम्हाला इंग्रजांशी व्यापारी संबंध कायम ठेवायचे आहेत, म्हणून मी एक आपला उपाय सुचवतो. हा म्हणाला काय उपाय? तेव्हा मोरोपंत म्हणाले आमची अलिबागला गोडाऊन्स आहेत आणि तिथली जी अष्टागरातली प्रजा आहे ती जो सरकारला कर द्यायचा तो नारळ सुपारी भात वगैरे असे आणून टाकते तिथं. तर एवढ्या किमतीचं नारळ सुपारी भात तुम्हाला द्यायच्या वरात आमच्या अधिकाऱ्यांवर काढतो आम्ही. बरं आता त्या पैशाच्या ऐवजी नारळ सुपारी भात स्वीकारायची ऑथॉरिटी नारायण शेणव्यात नव्हती. त्यामुळे नारायण शेणवे म्हणाला मला मुंबईला जायला लागेल आणि साहेबाला विचारावं लागेल. ते म्हणाले सावकाश जा, काही घाई करू नका म्हणाले की नारायण शेणवे मुंबईला यायला निघाला. परत तो पाचाडला आला, गांगोळीला आला, निजामपूरला आला, इंदापूरला आला, अष्टमला आला, जहाजात बसला, मुंबईला आला. त्याला येताना पाहिल्यावरच जेरॉड ऑंजरला कळलं ह्याच्या हाताला काहीही लागलेलं नाही. तो म्हणाला काय झालं? तो म्हणाले शिवाजी महाराज नाहीच आहेत तिथं, ते कुठं गेलेत कोणी सांगायला तयार नाही, कधी येतील काही माहीत नाही, मोरोपंत बसलेत तिथं. आणि ते म्हणाले अलिबागच्या गोडाऊनमधून नारळ सुपारी भात घ्या, त्याच्या वराता काढतो आम्ही. तो म्हणाला अरे सगळे बनेल लोक आहेत हे सगळे, ते आपल्या लोकांवर वराता काढतील आणि सांगतील सगळ्यांना की एवढं एवढं इंग्रजांना द्या म्हणून, पण आतून प्रजेला निरोप देतील की पुढची सूचना येईस्तोवर अलिबागच्या गोडाऊनमध्ये माल टाकायचा नाही, अलिबाग सोडून कुठेही टाका तुम्ही दुसरं. आणि मग त्या गोडाऊनमध्ये माल नाही अशा सबबी खातर आपल्याला हे काही देणार नाही. आणि तू आता परत रायगडला जा, कारण शिवाजी महाराज आले तसा इंटेलिजन्स आपल्या लोकांनी आणून दिलेला आहे, आणि तू बाकी कुणालाही भेटू नको, तू फक्त शिवाजी महाराजांना भेट. तुझ्याबरोबर काहीतरी एक इंग्रज माणूस देतो. म्हणून फ्रान्सिस मॉली व्हेरेर या नावाच्या एका माणसाला पाठवलं. आता फ्रान्सिस मॉली व्हेरेर आणि हा नारायण शेणवे परत तो सगळा प्रवास करत रायगडच्या पायथ्याशी आले. महाराजांना निरोप गेला. महाराज नुकतेच आले होते त्यामुळे कामात होते, महिना दीड महिना खाली थांबून ठेवलं, नंतर बोलावलं. म्हणाले काय ठरलं तुमचं आता सांगा पटापट. म्हणाले महाराज द्या आता एकदा पैसे देऊन टाका आणि मोकळं करून टाका आम्हाला. म्हणाले अहो इथं रायगडावर पैसे नाहीत म्हणून तर तुम्हाला हुंडी दिला, आमच्याकडे कॅश पैसे नाही. हा कॅश द्या म्हणतोय, महाराज नाही म्हणतात. शेवटी महाराज म्हणाले हे बघा आता असं मी या राज्याचा राजा आहे आणि तुमच्याशी व्यापारी संबंध आम्हाला कायम ठेवायचे आहेत, मी एक उपाय सुचवतो. आता उपाय म्हटल्यावर याच्या पोटात गोळा आला नारायण शेणव्याच्या.
की आता काय उपाय बाबा नवीन काय प्रकार आहे हा. ते म्हणाले काय काय महाराज. तर महाराज म्हणाले हे एवढी किंमत आहे नाही की किमती एवढी चांदी किंवा सोनं एवढं देतो तुम्हाला. मागच्या वेळेला नारळ सुपारी भात म्हणाले हे. आता चांदी आणि सोनं म्हणत आहेत ते की रोज भाव बदलत असतात सगळ्याचे तिथं. बरं ना सोनं किंवा चांदी घ्यायची याची ऑथॉरिटी या दोघात नव्हतीच कोणालाही तिथं काही. त्यामुळं नारायण शेणे म्हणाला मला मुंबईला जाऊन साहेबाला विचारायला पाहिजे आता. ते म्हणाले सावकाश जा आणि विचारा काही घाई करू नका म्हणे. तो फ्रान्सिस मॉलिव्हेरर म्हणाला मी रायगडावरच थांबतो आणि बघतो मला काही जमतं आहे का मग. म्हणून तो रायगडावर थांबला. नारायण शेणवी आला मुंबईला. तो सगळा प्रवास करत परत आल्यावर लांबून येताना पाहिल्यावर गेरॉड ऑंजरनी ओळखलं याही वेळेला याच्या हाताला काही लागलेलं नाही. तो म्हणाला अरे काय झालं. तो म्हणाला शिवाजी महाराज आलेत पण ते म्हणतात एवढ्या किमतीचं सोनं किंवा चांदी घ्या म्हणून तिथं. तो म्हणाला मला कुठं ऑथॉरिटी काय. ते म्हणाले अरे तू काही काम करत नाहीस आमचा TADA फक्त खातो जर रायगडला जाऊन का. तू आता इथंच बस. आमचा तो फ्रान्सिस मॉलिव्हेरर काय करतो बघू. 15 दिवस गेले. 16व्या दिवशी तो मॉलिव्हेरर येताना दिसला. त्या मॉलिव्हेररला पाहिल्यावर गेरॉड ऑंजरला कळलं की ह्या देखील माणसाच्या हाताला काही लागलेले आहेत. तो म्हणाला काही नाही जमत तिथे. हे सगळे म्हणाले लोक भारी आहेत तिथं. काहीतरी रोज सांगतात देतो करतो बघतो बिकतो वगैरे काही देत नाही. त्याचं एक वाक्य आहे त्याचा टूर रिपोर्ट छापला आहे बरं का. त्यावेळेचा त्या इंग्रजाचा रायगडच्या टूरचा रिपोर्ट छापलेला आहे. त्यातलं एकच वाक्य सांगतो. त्याने असं लिहिलं आहे आय गॉट नथिंग एक्सेप्ट हॉलो प्रॉमिसेस असं लिहिलेलं आहे. ते पोकळ आश्वासनाखेरीज मला काहीही मिळालं नाही. शेवटी तो गेरॉड ऑंजर म्हणाला अरे इतके दिवस वाया चालले आहेत व्याजात मरतोय आपण. तुम्ही आता तो देतो असं म्हणतोय सोनं किंवा चांदी काय देतोय ते पहिल्यांदा जाऊन घेऊन या ताब्यात घ्या म्हणाला पाहिजे नाही तर नंतर काहीच देणार नाही तो. नारायण शेणवी परत रायगडला जायला निघाला. आता परत तो सगळा प्रवास करत रायगडच्या पायथ्याशी आला. महाराजांनी त्याला 1-1.5 महिना थांबून ठेवलं. परत वरती बोलवून ते म्हणाले काय काय ठरलं सांगा तुमचं. तो म्हणाला महाराज द्या सोनं द्या चांदी द्या पण द्या काहीतरी मोकळं करा आम्हाला. महाराज म्हणाले तसं नाही मला नीट कळलं पाहिजे तुम्हाला सोनं पाहिजे का चांदी पाहिजे ते. मग तो म्हणाला चांदी द्या पण द्या बाबा एकदा लवकर काहीतरी द्या. महाराज मोरोपंतांना म्हणाले याला जामदारखान्यात घेऊन जा आणि ते चांदी देऊन टाका तेवढ्या किमतीची आणि ते सगळे हुंडेबिंडीचं प्रकरण मिटलं आहे म्हणून लिहून घ्यायच्याकडे. आता हे जामदारखान्यात आले. चांदीच्या प्लेक्स निघायला लागल्या. तराजू निघाला तिथं. आता एकच काम मोरोपंतांचं राहिलेलं होतं. छोटं काम होतं ते फार मोठं नव्हतं. की चांदीची किंमत वाढवायची आता तिथं रायगडवरची. त्यामुळं त्यांनी नारायण शेणव्याला सांगितलं इथं चांदीची किंमत 1675 सालची किंमत सांगतो हां. त्यांनी सांगितलं रायगडवर चांदीची किंमत 28 रुपये शेर आहे बरं का. तो म्हणाला 28 सगळे तर 23 रुपये शेर आहे सगळीकडं. ते म्हणाले इथं 28 आहे इथं कोणालाही विचारा. बरं आता 23 का 28 ह्याच्यावरनं परत मुंबईला जायचं आणि शिव्या खायच्या. देऊन टाका म्हणाला काय ज्या असेल तसं. शेवटी 28 अशा चढ्या भावाने चांदी तोलली त्यांनी आणि मग त्याकडनं लिहून घेतलं सगळं प्रकरण मिटलं म्हणून. ती चांदी घेऊन कागद घेऊन तो आला मुंबईला. गेरॉड ऑंजरच्या समोर ठेवलं. गेरॉड ऑंजरनी ईस्ट इंडिया कंपनीला जो रिपोर्ट लिहिला आहे त्याच्यात शेवटी एक पॅरा घातला आहे त्यावेळेचा आहे की नारायण शेणवी रायगडावरून आला. आम्ही शिवाजीला ते तांबं विकलेलं होतं त्याने एक हुंडी दिलेली होती त्याचा निकाल आज लागला आणि जी चांदी सगळीकडे 23 रुपये शेरांनी ती शिवाजीनं आम्हाला 28 रुपये शेरांनी दिली. पण 1.5 वर्ष चाललेलं हे प्रकरण एकदाचं निकालात लागलं आणि आम्हाला या प्रकरणात 22.5% तोटा झालेला आहे इंग्रजांनी लिहून ठेवलं. समुद्रावर गलबतांचा पराभव जर का करता येत नसेल तर जमिनीवर पैशाने तुमचा पराभव करतो आम्ही. ही सुद्धा काही गोष्ट साधी नाही आहे. शिकायचं आपल्याला काय तर हे शिकायचं. आज डोळे कुणाचे तिकडे चायनाचे डोळे आहेत. चायनीज लोकांनी मी ते सगळं वाचतोय गेले काही दिवस. त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की पुढच्या 4 वर्षात आमचे 2,500 तरुण मुलं आणि मुली ATPचं टेनिसचं सर्किट जे आहे ना त्याच्यात खेळायला लागतील म्हणून. 2,500 आमचे रेफरीज 450 असतील तयार झालेले. आता ती लीना वगैरे ती मुलगी आली बघा खेळत ती टेनिस. मी तर एकदा एक पाहिलं होतं
एक अख्खं गाव आहे ना, त्या गावात फक्त चित्रकारच लोक बसवलेत चायनाने. त्यांचा उद्योग सकाळी उठल्यापासून चित्रच काढायचे. म्हणजे मोनालिसा असेल तर मोनालिसाचं चित्र काढायचं, व्हिंचीची चित्र तर एक 8-10 मोनालिसाची चित्र आहेत. तो पहिल्यांदा ह्या चित्राला रंग लावतो, मग दुसऱ्या बोर्डावर लावतो, तिथं लावतो, तिसऱ्या बोर्डावर लावतो, असं करत करत तिथंच झोपतो तो चिनीवर. का खायला प्यायला 2दा त्याला तिथं मिळतं, झोपायला जागा मिळते, सकाळी उठलं की चित्र काढत बसायचे. हे बहुत. पण ते सुद्धा सावरकर म्हणाले होते. आणि आंग्र्यांचा तो बेस होता अंदमान अँड निकोबार. आंग्र्यांची जहाजं वरवायची तिथं. एक आंग्र्यांचा वेंगुर्ल्याचे तर खडक आहे, तो खडक दिसत नाही आहे वरनं, पण तो आंग्र्यांच्या लोकांना माहिती होता. नंतर कान्होजी आंग्र्याला तर लँड शार्क म्हणायचे ब्रिटिश लोक, घाबरायचे भयंकर. पण तिथं वरती कोको आयलंड्स आहेत, ती आता चायनाला दिली आहेत बर्मानी, आणि तिथं त्यांचा बेस उभा राहिलेला आहे. सगळ्या शिकायचं काय तर हे शिकायचं या सगळ्या, की तुमच्या सरहद्दी मजबूत पाहिजेत. शत्रूनं त्याच्याकडं वक्रदृष्टी करता कामा नये, कुठे पाहायची हिंमतच होणार नाही. असंच शिवाजीराजांनी केलं. सुरत लुटली ना, सुरत धनाढ्य शहर. औरंगजेबाचं एक फार मोठा, औरंगजेबाची बहिणीला त्यांनी लिहून उत्पन्न तिथला बरंचसं मिळत असत. सुरतेला अनेक व्यापारी लोक असत, मक्केला जाणारे जहाजं तिकडून जात असत. म्हणजे एक गंमत म्हणून एक गोष्ट सांगतो मी. एक ताभेरनीय या नावाचा एक व्यापारी होता, हिऱ्यांचा व्यापारी होता. आणि हा जो शायस्ता खान आहे, हा चाकणला बसला होता. चाकणच्या किल्ल्याला गडीला वेढा घालून 56 दिवस लढवली ती गडी आपल्या लोकांनी, फिरंगोजी नरसणे. तर यांनी काही हिरे विकत घेतले त्याच्याकडनं, पैसे दिले नाहीत शायस्ता खानाने. शायस्ता खान ही शायस्ता ही पदवी आहे बरं का, नाव नाही आहे. खान खानान अमीर उलुमरा नवाब आझम मिर्झा अबू तालिब शायस्ता खान. त्यातलं अबू तालिब एवढंच नाव आहे, बाकी सगळ्या पदव्या आहेत. मुघलांच्याकडं असे बरेच डबल ट्रिपल ग्रॅज्युएट खूप होते, काही उपयोग नव्हता त्यांचा काहीच पदव्यांचा. पण तिथं ह्यांनी हिरे घेतले, पैसे देना, रोज मेजवान्या चालायच्या, नाच चालायचा. शेवटी हा कंटाळा तावेरने. तो म्हणाला मी आता जातो, मला गोळकोंड्याला जायचं आहे, तिथं हिऱ्यांचा व्यापार करायचा. मग शायस्ता खान म्हणाला पण तुझे पैसे बुडतील, तू जर का गेलास इथनं तर. तो म्हणाला नाही बुडणार माझे पैसे. याचं कारण मी परत गेल्यानंतर आमच्या फ्रान्सच्या राजांना सांगेन की ह्या मुघलांनी माझे एवढे एवढे पैसे बुडवलेत. मग तुमची मक्क्याला येणारी जहाजं आहेत ना, ते आमचे लोक पकडतील आणि त्यातली लूट घेऊन माझी भरपाई करतील म्हणाले. मग शायस्ता खानानं मुकाट्यानं औरंगाबादच्या ट्रेझरीवरची हुंडी दिली त्याला. ठीक आहे. शिवाजीराजांनी किती लोकांची जहाजं पकडावीत नंतर. इंग्रजांना त्यांचा पहिला अनुभव कधी आला माहिती आहे का? राजापूरच्या वखारीतल्या लोकांनी, जो हेनरी रिव्हिंग्टन होता, मिशेल होता, रॉबिन्सन होता, त्यातल्या हेनरी रिव्हिंग्टननी ज्या वेळेला तोफा टाकल्या पन्हाळ्यावर आणि महाराजांना कळले इंग्रज लेखाचे लोक तिथं तोफा टाकतात आपल्यावर, पुढच्याच वर्षी शिवाजीराजांनी राजापूरची वखार लुटली. या सगळ्या इंग्रजांना कैद केलं, खणून काढली वखार ती पार. पुन्हा आयुष्यात हे असलं कृत्य करणार नाहीत म्हणून त्याने खणून काढली. आणि कोणाला वासोट्यावर, कोणाला सोनगडावर कैदेत घातलं तिथं. आणि इतका त्रास दिला या लोकांना की हेनरी रिव्हिंग्टन आजारीच पडला, 3 महिन्यात आजारी पडला. त्याचं एक पत्र आहे, त्यांनी महाराजांना पत्र पाठवलं की तुम्ही मला सोडा, आता मी आजारी पडलो आहे. कशावर सोडा? पॅरोलवर सोडा असं लिहिलं बरं का तिकीट. पॅरोलवर सोडा तुम्ही मला. मी इंग्लंडला जातो, खातो पितो, औषधं घेतो, बरा झालं की परत तुमच्या अदबखान्यात चढायला येतो इथं म्हणून. महाराजांनी विचारलं अहो काय चाललं आहे काय? तर काय म्हणायला सोडा, त्याची तब्येत बिघडली. मग तो सुरतेला गेला आणि तिथंच मेला. एकदा तोफ टाकली या हेनरी रिव्हिंग्टनने. शिवाजी राजांनी काय केलं असं, हाच तर दणका आहे त्याचा, पहिल्या वेळेलाच दणका घातला का. रायगडचा एकूण अदबखाना काय, सोनगडचा काय आणि व्याघ्रगडचा काय आणि त्या लिंगाण्याचं काय, एकूण सगळे प्रकरण. इंग्रज विलक्षण घाबरायचे. सुरत म्हणून बंदर जे होतं, सुरत बंदर खूप आत आहे, सुरत गाव खूप आत आहे, बंदर स्वाली म्हणून आहे पुढं. आणि तो सगळा जो समुद्र आहे तो त्याला स्वॅली होल असं म्हणतात ते. पण
त्यावेळेला शिवाजी राजांना 3 वर्ष शाहिस्ताखानाने मुलूक लुटला, त्याची भरपाई तर करायला पाहिजे कुठेतरी. म्हणून शिवाजीराजांनी बहिर्जीला सांगितलं. बहिर्जी आला आणि म्हणाला, महाराज, सुरत मारिलियाने अगणित द्रव्य सापडेल. या बहिर्जी नायकाकडं सुरतचा ब्लूप्रिंट होता. नावासकट वीरजी व्होरा 20 सोन्याची पिपं या भिंतीत ठेवलेली आहेत. हिरे माणकं ते जिन्याच्या खाली ठेवलेली आहेत. बाकी ते रांजणात ठेवले. हाजी कासम बेग, हाजी सय्यद बेग, अशी सगळ्यांची यादीन कुणाकुणाकडं काय, कदाचित त्यांनी बहुतेक याच्या खिशातसुद्धा काय ह्याचीसुद्धा यादी आणली असेल काय काय इतकं बारीक. पण ते एकूण आकडे आणि सगळे पाहिल्यावर शिवाजी महाराज खोई झाले. म्हणाले, हे असलेच पाहिजे होतं. म्हणाले, आपल्याला काहीतरी इथंच घाबाडे म्हणाले. चला सुरतेला चला. म्हणून शिवाजीराजे 5000 घोडेस्वार होते आणि प्रत्येक घोडेस्वाराबरोबर एक रिकामं घोडं होतं. आणि ते रिकामं घोडं कशाला होतं? लूट पाठीवर टाकून आणण्यासाठी होतं. शिवाजीराजे सुरतेला गेले. शिवाजी येतोय म्हणून कळते काय नाही, सुरत शांत. शिवाजी महाराज काय आहेत आणि कोण आहेत आणि त्यांचा झटकान दणका काय असतो याचा पत्ताच नव्हता ना लोकांना. त्यामुळे गंडवीपर्यंत आले, उधण्यापर्यंत आले, तामुक झाले, तशा आवया उठायला लागल्या. इनायत खान म्हणून तिथं होता, तो किल्ल्यात गेला. लोकांच्याकडनं पैसे घेऊन त्यानं किल्ल्यात घेतलं लोकांना, बाकीला दिलं वाऱ्यावर सोडून सगळ्यांना. शिवाजीराजे तिथं आले आणि म्हणाले, मला एवढी खंडणी द्या, मी निघून जातो. मी फार मागत नाही आहे, मला तुम्ही एवढी खंडणी सगळे सुरत करू लोक द्या, तर मी निघून जातो ना. मला काही गरज नाही बाकीची मारामारी करायची, गोंधळ करायची. काही दिली नाही कोणी. इंग्रजांनी तो रूट मार्च काढला. जॉर्ज ऑक्झिंडन म्हणून होतं या, त्यांनी तो रूट मार्च काढला बँड लावून सगळे. तर फिरलं ते सुरतमधनं त्याचा बँड, तोही गेला किल्ल्यात. त्यांची वखार होती तिकडे, पण त्या वखारीतनं प्रतिकार जोरात होईल, बंदूक आहेत त्यांच्याकडे म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला त्यावेळेला हात नाही लावला. तिथे एक मोनॅस्ट्री होती, फादर एम्ब्रोज नावाच्या एका माणसाची, फ्रेंच कॅप्युसिन पॅड्री होतात. आणि शिवाजी महाराज म्हणायचे की या इंग्रजांच्यापेक्षा फ्रेंच कॅप्युसिन पॅड्री ठीक आहेत म्हणून सगळे. त्यांनी ती वाचवली. आणि मग एकदा ते काही खंडणी येत नाही म्हणताना आता वेळ तर वाया जातं. शिवाजी महाराजांनी सांगितलं, चला कामाला लागा आता आपापल्या सगळे लोक. झालं, सुरत लुटायला सुरुवात केली. आपल्या लोक वणव्या लागायला लागले, घरं पेटायला लागले, लोकांना बडवायला लागले, लोक सापकानी बडवायला लागले, पैशाच्या आणि धनाच्या राशी येऊन पडायला लागले. एकदा का चोप बसला की ओकायला लागले लोक धडाधड. पण याही गडबडीत सगळ्याच्यात शिवाजीराजांनी पथ्य काय पाळलं आहे ते सांगतात. कधी कोणी सुरतकर किंवा गुजराती माणूस भेटला ना आरोप करायला लागला शिवाजी महाराजांनी नेमकी सुरत लुटली, तर त्याला हे उदाहरण अवश्य सांगा. सुरतेत एक व्यापारी होता, त्याचं नाव मोहनदास पारेख. हा डच लोकांचा हिंदू दलाल होता. सुरतेत त्यांनी धर्मकृत्य केलेली होती, भरपूर मंदिरं बांधलेली होती, बगीचे बांधलेले होते, त्याच्याकडं भरपूर संपत्ती होती. आणि जशी लुटीला सुरुवात झाली त्यावेळेला याच्या घरी तो वारला होता नुकताच. याचं घरातले लोक घाबरले सगळे की आपल्यावर येणार धाड आता या शिवाजीच्या लोकांचे, आपलं घर साफ करून जाणार. आणि तिथं खाली खरंच काहीतरी लोक येऊन थांबले. काही मराठी मंडळी तिथून खाली थांबली. सुरत जळती आहे तिथं. पहाट झाली तशी या घरातल्या लोकांना बरं वाटलं, जरा काही झालं नाही तिथं. मग ते आले आणि म्हणाले, या लोकांना तुम्ही कोण आहात? म्हणाले, आम्ही शिवाजी महाराजांची माणसं आहोत. त्यामुळे तुम्ही इथं काय करताय? म्हणाले, आम्हाला एवढंच सांगितलं, इथे एक चांगला माणूस राहत होता, तर आपल्या लोकांच्यापासनं या घराला तोशिष लागता कामा नाही, त्याचं घर वाचवायचं इथं ते, म्हणून आम्ही इथं उभे आहोत. त्याच्यासाठी वाचवलं मोहनदास पारखचं घर शिवाजी महाराजांनी तेवढ्या ह्याच्यात सुद्धा वाचवलं. सर्रास लुटलं असं काही नाही आहे त्याच्यात. धनवान जे लोक होते वीरजी व्होराच्या सारखे, खरं म्हणजे एकट्या वीरजी व्होराला लुटलं असतं ना, एक 10-5 किल्ल्यांची कामं आरामात झाली असती सगळ्या. पण शिवाजीराजांनी सुरतेची लूट जी आणली, नंतर आले परत ते मुघल येतील म्हणून घोड्यांच्या पाठीवर. शिवाजीराजांनी सुरत 2दा लुटली. मी मगाशी सांगितलं हेनरी गॅरी आणि त्याची जी पत्रं आहेत, सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाय, थरथरायला लागतो, कापायला लागतो.
शिवाजी येणार म्हणताना लोक म्हणजे सगळे सावरत पळावा आता कुठेतरी काहीतरी. काही तर एकदा नंतर तर हुलील तिथं अफवा अशा निघायला लागल्या की तो आता जमिनीवरनं तर येणारच आहे, पण आता जहाजं त्याच्याकडे झाली आहेत म्हणून समुद्रात नाही येणार. मग म्हणाले पळायचं कुठं आता, पळून पळून लोक राहणार कुठं आता. शिवाजीराजांनी 2दा लुटली सुरत. एकदा 64 साली लुटली, एकदा 70 साली लुटली. या दोन्ही वेळेला फरक मात्र एक आहे. पहिल्या वेळेला घोडे नेले होते शिवाजीराजांनी, मुघल चालून येतील म्हणून, वेगाने परत येण्याच्यासाठी म्हणून शिवाजीराजांनी घोडे नेलेले होते. 70 साली शिवाजीराजांना मुघलांचा वेग आणि ताकद यांचं पूर्ण आकलन झाल्यामुळे शिवाजीराजे बैल घेऊन गेले तिकडे सुरतला. बैलांच्या पाठीवरनं शांतपणे लूट आणली. आणि मुघल आले की चोपले जाणार, आणि आलेच. नंतर मुल्हेर की पेठ लुटली शिवाजीराजांनी. कांचनबारीच्या खिंडीतनं खाली आले. तिकडे एक वैजापूर नावाचं गाव आहे, तिथनं दाऊद खान कुरेशीनं लोक पाठवले. इखलास खान सगळे तिथं आले. भर मैदानात लढाई झाली. सभासद लिहितो, खासा राजा बख्तर घोगी घालून उभा राहिला. स्वतः शिवाजीराजे चिलखत शिलस्त्राण घालून उभे राहिले. सडे राऊत उभे राहिले. समोरासमोर लढाई. इखलास खानाचा पराभव झाला. अनेक मुघल उमराव धरले गेले. त्यांची शस्त्र मिळाली, घोडी मिळाली, सगळं सामान मिळालं. आपले लोक त्यांचे कपडेही काढून घ्यायचे, कारण आपल्याला वेश बदलून जायला लागायची म्हणून कपडेही काढून घेतले लोकांची. पण या दोन ह्याच्यातला फरक आहे की शत्रूची ताकद, ज्याला स्वॉट ॲनालिसिस म्हणतात, स्ट्रेंथ अँड विकनेसेस, पूर्णपणे कळले होते मुघलांचे विकनेसेस काय, आणि आपली ताकद किती वाढत चालली आहे शिवाजीराजांना कळलं. मग सुरतेच्या या लुटीचं महाराजांनी केलं काय? मी आता माझा राजवाडा बांधणार, 7 मजली वाडा का काय 20 मजली इमारत, मोठी किंमत, 4-5 मजली नुसतं पार्किंगच असेल तिथं, वगैरे 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 सगळं ते. शिवाजीराजांनी सिंधुदुर्ग बांधायला संपत्ती टाकली. गोव्याच्या पोर्तुगीजांच्या उरावर एक किल्ला शिवाजी महाराजांनी बांधायला काढला. फार सुंदर वाक्य आहे सभासदाचं. त्यांनी लिहिल्या, 18 टोपकरांचे उरावर सिंधुदुर्ग शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला असं म्हटलं आहे. शिवलंकाच म्हटलं आहे ते सिंधुदुर्ग. जागा अशी हेरली होती बरोबर. कुर्ट या नावाचं बेट होतं. पाणी होतं, गोड पाणी आत. 3 विहिरी आहेत. नावंसुद्धा फार देखणी आहेत, नावं फार छान आहेत, गोड नावं आहेत. एका विहिरीचं नाव आहे दही बाव, दुसरीचं नाव आहे दूध बाव, तिसरीचं नाव आहे साखर बाव. अशी ती 3 नाव. शिवाजीराजांनी सिंधुदुर्ग काढला बांधायला. आणि महाराजांनी एक स्वारी केली. बार्सिलोर लुटलं त्यांनी जाऊन तिकडे. एकच स्वारी शिवाजी महाराजांची आयुष्यात जहाजावरनं केलेली एक स्वारी होती. मालवणवरनं आरमार निघालं, बार्सिलोरला आलं, बार्सिलोर लुटलं शिवाजीराजांनी. तोपर्यंत मिर्झा राजा येतो आहे असं कळलं. पण शिवाजीराजे परत आले. काही खुशकीनं काही लोक आले, काही समुद्रातनं आले. मग पुढं शिवाजीराजांना आग्र्याला जावं लागलं. सिंधुदुर्गाचं काय झालं, सिंधुदुर्गाचे इथं पैसे कोणी दिले? आमच्याकडं धरणाची कामं 35-35 वर्ष चालतात, पाणीच नाही देत. काही ठिकाणी मला आठवतं आहे, मी स्वतः होतो तिथं, एक प्रचंड मोठा असा पूल दिसला मला बरं का. पण खालनं एक असा ओढा वाहत होता साधा. अरे म्हटलं एवढा उंच पूल आणि खालनं ओढा, तर नदी बिदी तर काही दिसत नाही, तर काय आहे? आता जाऊ देवा म्हणाले, काय पुलाचं डिझाईन रेडी होतं म्हणाले, तिथं ते वापरून टाकलं, तिकडनं पूल बांधून टाकलं. काही ठिकाणी नद्या नाही, तिथंच धरणं झालेली आहेत. इथं आम्ही हरिश्चंद्रगडला जातो ना, त्या खिरेश्वरच्या समोर पलीकडे खुबीच्या तिथं जे धरण झालं ना, पुढं धरणाची भिंत आहे. मग नंतर लक्षात आलं, अरे पाण्याची लेवल वाढल्यावर पाणी पाठीमागनं खाली पडेल कोकणात, म्हणून पाठीमागही भिंत घालून टाकली. आता सिंधुदुर्ग बांधायला काढला शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराज अडकलेत. किल्ल्याचं काय,
ते परत आल्यावर म्हणाले, अरे सिंधुदुर्ग कुठपर्यंत आलं आहे आपलं सगळं, किल्ल्याचं बांधकाम कुठं आलं आहे, पोर्तुगीजांच्या नाकावर मी बांधतोय तो किल्ला, या सगळ्या लोकांना शह देण्याच्यासाठी सागरी किल्ला बांधतोय. काय झालं त्याचं? महाराज आले आणि महाराजांनी पाहिलं सिंधुदुर्ग उभा राहिलेला होता. सिंधुदुर्गाचा जो आर्किटेक्ट आणि इंजिनियर होता त्याचं नाव हिरोजी इंदोलकर. महाराज म्हणाले, हिरोजी पैसे कुठून आणलेत तुम्ही? हिरोजी सांगायलाच तयार नाही. लोक म्हणाले, हिरोजीने स्वतःचे दागिने सावकाराकडं गहाण ठेवून पैसे काढून किल्ला बांधला. बघा, कल्पना करा काय लोक अनुयायी कसे निर्माण करायचे आणि काय करायचे. कारण त्याला खात्री होती, हो माझे पैसे तर काही बुडणार नाहीत, महाराज परत आल्यावर हे सगळं फेडतील, बक्षीस देतील वर्मा. काम थांबता काम आहे, स्वराज्याचं काम आहे, राजाचं काम आहे, धर्माचं काम आहे, हे काम झालं पाहिजे, किल्ला उभा केला पाहिजे. महाराज सद्गदित झाले आणि म्हणाले, हिरोजी मागून घ्या काय पाहिजे. हिरोजी म्हणाला, काही नको महाराज, तुम्ही दिलं एवढं मला बास आहे, पण राजधानीच्या किल्ल्याचं बांधकाम काढाल ना त्यावेळेला किल्ला मला बांधायला द्या, राजधानी मी बांधेन, आपली स्वराज्याची राजधानी. रायगड बांधायला काढला महाराजांनी. हिरोजीला बोलावला, त्यांनी सांगितलं, हिरोजी बांधा, तुम्हाला जे बांधायचं ते बांधा रायगडावर. हिरोजींनी रायगड बांधून काढला. 300 घरं बांधली लोकांना राहायला, वेगवेगळ्या सभा बांधल्या, शिवाजी महाराजांची राजसभा बांधली, त्यांचं निवासस्थान बांधलं, वाडेश्वर महादेवाचं देऊळ उभं केलं, सगळं पूर्ण रायगड सजवून टाकला त्यांनी सगळं. आणि राज्याभिषेक झाला. हिरोजी आला दान घ्यायला. महाराज म्हणाले, हिरोजी मागा, काय पाहिजे ते मागून घ्या, सगळं देतो तुम्हाला. हिरोजी म्हणाला, नाही महाराज, महादेवाच्या दर्शनाला याल ना त्यावेळेला सांगतो मी तिथं काय. महाराज म्हणाले, सिंधुदुर्ग झाला, रायगड झाला, यांनी किल्ले बांधलेत 2, परत हा माणूस अजूनही काही माझ्याकडं मागत नाही आहे. लोक मगाशी वतनं आमची कायम करा म्हणून सांगून गेले, द्यावी लागली काही लोकांना मला परत, आणि हा माणूस मागत नाही आहे, भेट मागत नाही, काही मागत नाही. शिवाजी राजे आले, हत्तीवरनं मिरवणूक निघाली. महाराज महादेवाच्या दर्शनाला आले, वाडेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं आणि पूर्वेच्या दरवाज्यातनं बाहेर आले. तिथे हिरोजी उभे होते. महाराज म्हणाले, हिरोजी काय मागताय का काही यात? म्हणाला, महाराज एक प्रार्थना आहे फक्त, हा दगड आहे ना या पायरीला लावायची परवानगी द्या मला. महाराज हसले, दिली म्हणाले परवानगी. अजूनही रायगडला दगड, त्याच्यावर लिहिलेलं आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर असं लिहिलेलं आहे त्या. कुठे आहे तो? अशी लोक गेली आमच्या महाराष्ट्रात, शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले असले लोक गेले कुठं शेवटी? ते काय जंजिऱ्याला शह द्यायला पद्मदुर्ग बांधला. गोव्याच्या पोर्तुगीजांना शह देण्याच्यासाठी शिवाजी राजांनी तिथं सिंधुदुर्ग बांधला. मुंबईच्या इंग्रजांना शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी खांदेरीचा किल्ला बांधला. फार गंमत आहे खांदेरी उंदेरीची. सागरी लढाई आहे इंग्रजांशी. मला आठवतं आहे स्मारकं जी करतात इंग्लंडमध्ये मी स्वतः पाहिलेली आहेत. इंग्लंडचा एक श्रेष्ठ नाविक होरॅशो व्हायकाउंट नेल्सन 1805 21 ऑक्टोबरला यानं कंबाईंड स्पॅनिश आणि फ्रेंच अशा आरमाराचा पराभव केला. ट्रफलगरला बॅटल ऑफ ट्रफलगरमध्ये त्याला एक डोळा गेला होता, एक पाय नव्हता. त्याची स्मारकं इंग्लंडमध्ये बघावेत. काय केलं असेल ब्रिटिश लोकांनी? त्या ट्रॅफलगरच्या लढाईतली त्याचं जे जहाज आहे HMS व्हिक्टोरी, हे जहाज तसंच्या तसं इंग्रजांनी आणून त्या पोर्ट्समथमध्ये ठेवलेलं आहे. 21 ऑक्टोबरला ज्या वेळेला ते फ्रेंच आरमार पाहिलं आणि ह्यांनी कमांड लावली, त्याचा डेप्युटी होता दुसऱ्या जहाजावर होता कॉलिंग बोर्ड म्हणून. त्यावेळेला कम्युनिकेशन्स नव्हती कसली, त्यामुळं निशाणानं कमांड लावायचे. काही नंबर्ड फ्लॅग्स असायचे, काही कॉम्बिनेशन करून लावायचे. तर हा म्हणाला, त्याचा जो फ्लॅग मास्टर होता HMS फ्लॅगशिप होता आहे व्हिक्टरी,
त्यावेळेला तो म्हणाला फ्लॅग मास्टरला, पास्को म्हणून होता त्या पास्कोला म्हणाला मला एक मेसेज द्यायचा आहे, लावतो. तो म्हणाला इंग्लंड कन्फाइड्स दॅट एव्हरी मॅन विल डू हिज ड्युटी, असे लावतो ती. तो म्हणाला माझ्याकडं कन्फाईड हे नाही आहे, पण मी एक्सपेक्ट्स लावू का, इंग्लंड एक्सपेक्ट्स दॅट एव्हरी मॅन विल डू हिज ड्युटी. तो म्हणाला लाव, काही हरकत नाही. ती लावल्या, कमांड लावल्याच्या नंतर सगळीकडं ब्रिटिश जहाजावरनं एकदम हर्षोन्मादानं वेळे झाले की आता तुटून पडायचं, लढाई करायची. लढाई सुरू झाली, जोरात तोफांचे मारे सुरू झाले आणि एक फ्रेंच शिप आणि HMS व्हिक्ट्री एंगेज झाले एकमेकाशी. रीडाउटेबल म्हणून ते शिप होतं आणि हा स्वतः वरच्या डेकवर होता होरॅशिओ नेल्सन. आणि शेवटी त्या मारामारीत नेल्सनला एक गोळी येऊन लागली, पाठीच्या कण्यात बसली, नेल्सन पाडला, त्याला खाली नेलं. नेल्सन म्हणाला ही लढाई माझ्या मनात होतं, आपण मारली पाहिजे आणि शत्रूची किमान 20 जहाजं तरी आपल्या ताब्यात पाहिजे, अशी माझी शेवटची इच्छा होती. कोणीतरी आलं म्हणाला आपण 5 जहाजं शत्रूची काबीज केली आहेत. दुसरा आला म्हणाला आपल्याला 10 जहाजं मिळालेली आहेत. शेवटी एक माणूस आला म्हणाला आपण लढाई मारलेली आहे, 20-25 जहाजं शत्रूची आपल्या ताब्यात आलेली आहेत, सगळी आपण लढाई मारलेली आहे. नेल्सनचे शेवटचे शब्द आहेत, थँक गॉड आय हॅव डन माय ड्युटी. नेल्सन वारला शिपवर. त्याचं स्मारक आहे. 200 वर्षानंतर इंग्रजांनी त्या पोर्ट्समथला इतका मोठा शो केला, स्वतः राणी आली होती एलिझाबेथ दुसरी तिथं, आपली शिप्स गेली होती तिथं त्यावेळेला. स्मारकं कशी करतात ना, त्याचं एक आयडियल उदाहरण आहे. हा नेल्सन जो आहे ना, तुम्ही पाहिलं असेल बघा, तो ॲलन शेफर्ड म्हणून एक अंपायर होता ना, तो 11 स्कोअर असेल 22 असेल की असा एक उडी मारायचा बघा तिथे ते, त्याला नेल्सन स्ट्राईक्स असं म्हणतात. की कोपनहेगन, बॅटल ऑफ कोपनहेगनला रशियन आणि डॅनिश लोक एकत्र आले होते. त्यांना सर्च करायचं त्या फ्लीटला ब्रिटनकडे वॉरंट होतं आणि ते वॉरंट घेऊन ज्यावेळेला ब्रिटिश सगळं फ्लीट गेलं तिथं, तेव्हा याचा जो वरचा ऑफिसर होता त्यांनी सांगितलं रिट्रीट करा, पाठीमागं या सगळे. नेल्सन म्हणाला रिट्रीट काय करा, आता चोपून काढून जाऊन म्हणाला डॅनिश लोकांना सगळ्यांना चोपून, हा कसला रिट्रीट म्हणून सांगतोय. आणि मग नेल्सननी काय केलं, त्याच्या शेजारी त्याचा अजून एक माणूस उभा होता. नेल्सननी तो टेलिस्कोप होता ना, तो त्याची जी कमांड बघायचा, जहाजावर निशाणांची कमांड बघायचा, तो त्याला दिसत नसलेल्या डोळ्याला लावला बरं का त्याने इकडं. आणि तो त्याला म्हणाला आय डोंट सी एनिथिंग ना, हल्ला करा चला, मला दिसलंच नाही काही ते. हल्ला केला, नेल्सनने लढाई मारली. असा तो नेल्सन. त्याची स्मारकं जिकडं तिकडं आहेत. स्मारकं फार उत्तमरीतीनं ठेवली आहेत. दर 21 ऑक्टोबरला पहाटे तिथं ब्युगल वाजतो. तिथं ड्रिल चालू होतं त्या सगळ्या लोकांचं. त्यावेळेची भांडी, त्यावेळेच्या तोफा तशा त्या शिपवर ठेवल्या आहेत. आपल्याला ते शिप बघता येतं, HMS व्हिक्ट्री बघता येतं त्याचं शिप तिथं. तर शिवाजी महाराज 1680 साली गेले, स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. शिवाजी महाराजांचं स्मारक करण्यासाठी आत्ता आपल्याला एक खडक मिळालेला आहे. इंग्रजांनी स्मारकं कशी उभी केली आहेत बघा. ते स्मारकं प्रेरणादायी असावी लागतात, स्फूर्तिदायी असावी लागतात. पुढच्या पिढीनं त्याच्यातनं बोध घ्यावा आणि काहीतरी उत्तम कर्तृत्व करून दाखवावं आणि आपलं देश, या देशाचं भवितव्य उज्ज्वल करून टाकावं. याच्यासाठी सगळे स्मारकांच्या संख्येवर काही नसतं, इथं असावं लागतं ते सगळ्यात शेवटी. ही खांदेरीची जी लढाई आहे, एकमेव लढाई, नाविक लढाई शिवाजीराजे जी काही खेळले ती काही सामान्य लढाई नाही आहे. 1679च्या ऑगस्ट महिन्याच्या 29 तारखेला मायनाक भंडारी या थळवरनं काही जहाजातनं 2-4 तोफा आणि इतर 200-300 माणसं घेऊन खांदेरी बेटावर गेला. इंग्रज बघत होते मुंबईहून, त्यांना हालचाल दिसली बेटावर. कोणच म्हणाले लोक, ते म्हणाले शिवाजीचे लोक येऊन किल्ला बांधत आहेत. अरे ते म्हणाले ते बेट जरी आपल्याकडे कायदेशीररित्या नसलं तर तिथं किल्ला झाला की पाचर बसेल, आपल्याला व्यापारच बंद पडेल सगळा, काहीतरी करून ह्याला बंद केलं पाहिजे. म्हणून त्याने एन्साईन डॅनियल ह्यूज या नावाच्या माणसाला तिथं पाठवलं. तो डॅनियल ह्यूज 3 तासात आला तिथं, 3 शिबाडा घेऊन आला. तो त्याचा रिपोर्ट असा आहे, मी त्या बेटाकडे आलो, कोणीच दिसेना मला तिथं, कसलाही तोफा वाजले नाहीत, बंदुका वाजले नाहीत.
आणि मी जसा जवळ गेलो तसं त्या बेटाच्या खडकाच्या मागनं अनेक लोक उभे राहिले मराठी. त्याच्यात तो मायनाक भंडारी होता. मी त्याला ओरडून सांगितलं, बेट आमचं आहे, तुम्ही इथनं निघून जा. तेव्हा तो म्हणाला, तुम्हीच इथनं निघून जा, मी माझ्या राजाचा हुकूम ऐकतो, तुमचा ऐकत नाही, पुढं आलात तर तुम्हालाच कैद करून ठेवीन इथं. त्यामुळे मी निघून आलो म्हणाला इथनं परत. त्यामुळं तो एन्साईन डॅनियल न्यूज परत केला. बरं, आता हे पावसाळ्याचे दिवस सगळे ऑगस्टमध्ये. इंग्रजांचं आरमार सुरतेला होतं, जहाजच नव्हती इंग्रजांच्याकडे. इंग्रजांनी हायर केली, भाड्यानं घेतली. गेप नावाच्या माणसाच्याकडनं इंग्रजांनी जहाजं भाड्यानं घेऊन, त्यांच्याकडे फक्त 2 फ्रिगेट्स होत्या. एकीचं नाव होतं हंटर, दुसरीचं नाव होतं रिव्हेंज. अशा त्या 2 फ्रिगेट्स आणि गुरावा होत्या मोठ्या, आणि बाकीची सगळी छोट्या छोट्या नौका होती. इंग्रजांनी पाठवून दिलं आणि म्हणाले, पहिल्यांदा खेळ बंद करावा, ते सगळे बेट ताब्यात घ्या. इंग्रजी आरमार आलं. कॅप्टन ॲडर्टन, कॅप्टन रिचर्ड केगविन, कॅप्टन फ्रान्सिस थॉर्प, सार्जंट नॅश, कॅप्टन फ्रान्सिस मॉलिव्हेर. किती यादी सांगू मोठ्या लोकांची. या सगळ्या अशा वेगवेगळ्या शिप्सवर सगळे लोक होते, मोठमोठे लोक. त्या फ्रान्सिस थॉर्प सकाळपासून पंचचा पेला घेऊन बसायचा मारायला ती. त्यामुळे तो कंडमच झालेला होता. तो गेला, पहिल्याच हल्ल्यात मारला गेला तो त्या सगळ्याच्या. बाकीच्या इंग्रजांना त्यांच्या मोठ्या होड्या गलबती ज्या आहेत ती चॅनलमध्ये, म्हणजे थळपासनं त्या किल्ल्यापर्यंत मधला जो चॅनल आहे त्याला ब्लॉकेड क्रिएट करायला सांगितलं होतं की सप्लाईज थांबवा, तिकडून येणारी जी मदत आहे, सगळे सप्लाईज आहेत ते बंद करा. इंग्रजांना जमलं नाही. इंग्रजांना त्यांची जहाजं खोल पाण्यात न्यावी लागली, कारण ही इतकं उथळ आहे पाणी, ते जहाजं खाली लागायला लागली दगडाला तिथे इंग्रज. आणि इंग्रजांनीच लिहून ठेवले की आम्ही आपल्या सकाळ झाली की बघायचो की त्या खांदेरेके तिथं भगवे गेंडे फडफडणाऱ्या अनेक होड्या दिसायच्या आम्हाला. त्यावेळेला रिचर्ड केगविन आणि हा जो ॲडर्टन यांनी लिहिलं आहे, दोज स्मॉल मराठा क्रिपिंग बोट्स डिसीव्ह टू ॲडमिरेशन. त्या छोट्या सरपटणाऱ्या मराठी होड्या आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवतात, आणि अशा होड्या इंग्रजी आरमारात हव्यात असं लिहिलं ते. ब्रिटानिया रूल्स द वेव्ज, ब्रिटन शॅल नेवर बी स्लेव्स असं म्हणणारे इंग्रज म्हणत आहेत, या मराठी बनावटीच्या शिवाजीसारख्या होड्या आमच्याकडे पाहिजेत. पण आमचे लोक वलवत नाहीचे सगळे. इंग्रजांना बेट घ्यायला जमलं नाही, रिएन्फोर्समेंट झाली, जमलं नाही. तेवढ्यात सिद्धी आला तिथं. सिद्ध्याने ते उंदेरीवर किल्ला बांधायला काढला. सिद्ध्याचे उद्योग सुरू झाले. तो आपली माणसं रात्री आपल्या होड्या चालले की सिद्धी पकडायचा आणि माणसांची मुंडकी मारायचा आपल्या. आणि इंग्रजांच्याकडे सकाळी दाखवायला यायचं, म्हणायचं मुंबईला मला भाल्याच्या टोकावर लावून रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावायची परवानगी द्या. इंग्रजांनी कधी दिली नाही. एक दिवस त्या सिद्ध्यांनी काही लोकांना पकडलं आणि त्यांनी त्यांची चौकशी इंग्रजांच्याकडं न्यायच्या वेळी त्यांनी स्वतःच चौकशी केली. त्यांनी असं लिहिलं आहे की त्या माणसांनी असं सांगितलं की आम्ही इंग्रजांचेच लोक आहोत, आणि त्यांनी ते इंग्रजी कॅप्टनचं नाव, त्याच्या डेप्युटीचं नाव, ह्याच्यापासून सगळा हिशोब इतका व्यवस्थित सांगितला की तो खरंच इंग्रजांचा माणूस आहे, याच्या घरी आम्हाला विश्वास ठेवावाच लागला. आणि ते सगळे शिवाजी महाराजांची माणसं होती बरं का तिथे. त्यांना सगळी बित्तम बातमी होती, कुणाच्या नावासकट सगळं होतं, सगळ्यांच्या कुंडले त्यांच्याकडं होते. हा सगळा प्रकार चालू राहिला. फार गंमत आहे सगळ्या. एक दिवस पांढरेच बावटे लागले बरं का ते बेटावर, खांदेरी बेटावर. सिद्ध्यांना वाटतं शरण आले हे सगळे लोक, इंग्रजांनाही वाटलं शरण आले म्हणून सिद्ध्याचे लोक गेल्यावर आपल्या लोकांनी शिव्या घालून त्यांना हाकलून दिलं पहिल्यांदा. मग इंग्रज गेले आणि ते म्हणाले तुम्ही काही शरण आला का? ते म्हणाले शरण बिरण आम्ही काही आलेलं नाही. मग म्हणाले पांढरे बावटे कशाला लावले? ते म्हणाले आमच्या किनाऱ्यावरच्या लोकांना सूचना करण्यासाठी म्हणून पांढरे बावटे लावले, तर आम्ही काही शरण बिरण वगैरे केलं. हे असं सगळं प्रकरण चाललेलं होतं. फार गंमत आहे या सगळ्याच्यात. एक दिवस आपला दौलत खान आरमार घेऊन आला, चॅनलमध्ये आला तो, आणि इंग्रजांच्याकडं एक गुराब होती, डफ नावाची गुराब होती. त्याच्या स्टर्नवर म्हणजे पाठीमागच्या बाजूला तोफ नव्हती. त्याने बरोबर हेरलं आपल्या लोकांनी, अरे ह्या पाठीमागच्या बाजूला तोफ नाही आहे. आणि मग त्यांनी अशी अर्धचंद्राकार हे करून ती गुराबच ताब्यात घेतली, पाठीमागनंच हल्ला केला आपल्या लोकांनी. 22 इंग्रज पकडले, 22, आणि सागरगडावर कैदेत घातले त्यांना. आणि रोज त्यांना मुगाच्या डाळीची खिचडी दिल्यामुळे त्यांची पोटं बिघडली इंग्रजांची. आणि त्यांनी मुंबईला पत्र पाठवले, आम्हाला औषधं पाठवा, आम्हाला चिकन पाठवा, आम्हाला अंडी पाठवा वगैरे. मुंबईच्या इंग्रजांनी लिहिलं तुम्ही कटून का नाही मेलात तिकडं, अंडे बिंडे वगैरे काही पाठवणार नाही, औषध वगैरे काही पाठवणार नाही. 22 लोक कैदेत घातले होते. त्याच्यात तो फ्रान्सिस मॉलिव्हेरवर सुद्धा होता, तो रायगडावर आलेला. असा सगळा त्रास आपल्या लोकांनी या इंग्रजांनी दिला, कारण आपण कुठेही राहू शकत होतो.
पण इंग्रजांना त्या बेटावर कब्जा करता आला नाही. ही नाविक लढाई फार महत्त्वाची आहे. खरं म्हणजे मी तुम्हाला त्याचे नकाशे बिकाशे काढून दाखवीन एक कधी. केवळ एक लढाई एक्सप्लेन करता येईल खांदेरीची. हे सगळं चाललेलं असताना शिवाजी महाराजांनी 5,000 लोक कल्याणला उतरवले. आणि त्याने एक आता अफवा होती का खरंच होतं देवजाणे, त्यांनी सांगितलं आहे आम्ही आता मुंबईला चालून जाणार आणि मुंबईच ताब्यात घेणार. म्हणजे इंग्रज अगदी वरती आरशाच्या समोर जामानेमा करतात, सूट घालतायत, टायबे घालतात आणि खाली पॅन्टच नाही, अशी परिस्थिती निर्माण व्हायची जवळ. त्यामुळे इंग्रज म्हणाले देऊन टाका बेट ते बाबा, ते काय म्हणतायत ना तर पहिल्यांदा देऊन टाका त्यांच्या ताब्यात. जानेवारीमध्ये तो तह झाला, अण्णाजी दत्तोनी तह केला आणि त्या तहान्वये खांदेरीचं बेट इंग्रजांच्याकडनं शिवाजी महाराजांनी लिहून आपल्या ताब्यात आणलं. सगळं हे सागरावरचं साम्राज्य आहे. त्याच्यात सिद्ध्यांना जरब बसली, तो पद्मदुर्ग बांधला. काय वाक्य आहे त्याच्यात सुंदर, पद्मदुर्ग वसवून राजपुरीचे उरावर दुसरी राजपुरी निर्माण केली, असं वाक्य आहे सिद्ध्यांना शह देण्यासाठी. सिद्ध्यांची तर इतक्या गमती आहेत त्या सगळ्या याच्यातल्या लायपाटलाच्या आणि सिद्ध्यांच्या. जंजिरा ताब्यात घेण्यासाठी काय केलं आहे एकच सांगतो फक्त आणि मग नंतर थांबतो मी. थोडीशी नंतरची आहे, पण कोंडाजी फर्जन हे नाव तुम्ही ऐकलं आहे. तर पन्हाळा घेतला कोंडाजीनं, 60 लोकांनीशी घेतला, शिंगबिंग फुंकूनच घेतला. हे असंच सगळं आपलं जे असंच आहे, 60 लोक शिंग फुंकली. आदिलशाहीचे लोक ही मशाल घेऊन बाहेर आले की आपल्या अंधारात बसले लोक बाणाने टिपायचे. त्यांना किती बाण येत आहेत, तिरंदाज किती आहेत, लोक किती आहेत, शिंग फुंकणारी काही पत्ता नव्हता. शेवटी शरण, मग दरवाजा उघडून फौज आत घेतली आणि पन्हाळा घेतला आपल्या लोकांनी. हा कोंडाजी फर्जन नोकरीच्या निमित्ताने जंजिऱ्यात गेला. आत गेला बरं का जंजिऱ्यात. जंजिऱ्याचं बळ कुठे, तोफात आहे, भरपूर तोफा ना, 300-400 तोफा तिथं. तर त्या तोफाला जे ॲम्युनिशन लागतं, जे बारूद लागतं, ते बारूद तिथं होतं. ते बारूदच उडवून द्यायचं एकदा, म्हणजे तोफाच निकामी झाल्या ना सगळ्या. त्याच्याकडं हे असं काम होतं कोंडाजीकडं, म्हणजे तो बारूद उडवायला जाणार आणि बारूदखाना उडवल्या की नंतर हा काय राहणार आहे का, म्हणजे त्याचा जीव जाणार हे माहीत असताना कोंडाजी आत गेला आहे. आणि मग ठरलं आरमार कधी यायचं, कुठे यायचं आणि कधी उडवायचं, ते बारूदखाना कधी उडवायचा, हे सगळं ठरलेलं असताना सिद्ध्यांना कोणीतरी सांगितलं की हा माणूस आहे ना, हा डबल एजंट आहे, तो आपल्याला फसवतो आहे आणि तो बारूदखाना उडवायला इथं आलेला आहे. सिद्ध्यांनी त्याला पकडलं आणि त्याचं मुंडकं मारलं आणि भाल्याच्या टोकावर फिरवलं सगळ्या ह्याच्यात. ह्या अशा कथा अनेक आहेत सगळ्या ह्याच्यात. पण जंजिरा शिवाजीराजांनी घ्यायचे इतके विलक्षण प्रयत्न केले, शेवटपर्यंत ताब्यात आला नाही जंजिरा. पण समुद्रावर एक शिवाजीराजांनी आपलं एक राज्य निर्माण केले. या सगळ्या की सगळ्याला जरब बसली, डचांना जरब बसली, फ्रेंचांना बसली, इंग्रजांना तर बसली, पोर्तुगीजांना बसली. सगळ्या पोर्तुगीजांच्याकडनं खंडणी वसूल करत होतो शिवाजीराव, इंग्रजांची जहाजं पकडून आणत होतो. सिद्धी तर काय, सिद्धी इतका भारी होता की आपला आरमान मागं लागलं की तो मुंबईला यायचा, माझगाव डॉकमध्ये यायचं. तिथं माझगावला येऊन तिथं इंग्रजांचा आसरा घेऊन बसायचा सगळ्या. इंग्रज त्याला शेल्टर द्यायचे. पण सिद्धी म्हणजे घरात जैसा उंदीर तैसा शत्रू सिद्धी असं म्हटलेलं आहे त्याच्यात. फार त्याच्याकडनं त्रास नाही, उंदरा एवढा त्रास. धान्य खातो ना, 15-20% धान्य उंदीर खातो एकटा त्या सगळ्या. पण या सगळ्याच्यात शिवाजीराजांनी आरमार निर्माण करावं. 300 वर्षानंतर एक सबल आरमार आपल्याकडे निर्माण झालं. तर मी सुरुवातीला सांगितलं मार्टेलो टॉवर कुठे आहे तुम्ही सांगतो त्याच्यात. तुम्ही कधी अर्नाळ्याच्या बेटावर गेला आहे का? जा अवश्य. अर्नाळा जंजिरा आहे, बेट आहे, त्या बेटावर किल्ला आहे, बाजीरावानं बांधलेला आहे, त्याच्यावर शिलालेख आहे बाजीरावाचा. त्याच्या एका बाजूला एक बुरुज आहे आणि तो बुरुज म्हणजे युरोपियन कन्स्ट्रक्शनचा मार्टेलो टॉवर आहे तो तिथं असलेला. त्यामुळे हे सगळं कन्स्ट्रक्शन आपल्याला बघावं लागतं. तिथे आपल्याकडं आहे. किती बघता येईल तुम्ही सांगा त्याच्यात, काय काय बघता येईल. दुर्ग आहेत, इतिहास आहे. अगदी तुम्ही असा दगड टाकला तर जो तवंग उठेल तो इतिहासाचा तरंग महाराष्ट्राच्या भूमीत उठेल. इतका प्रचंड इतिहास इथं आहे सगळा. आणि त्याच्यात शिवाजीराजांनी आरमार निर्माण करून एक वेगळा इतिहास निर्माण केला. आणि मग एक सरखेल दिले, नंतर अनेक दिले. सिद्धोजी गुजर होता ते. हा जो मायनाक होता, मायनाक तर बरीच वर्ष होता भंडारी.
त्याच्यानंतर होता तो आंग्र्यांच्याकडं आला, शेवटी कान्होजी निर्माण झाला. कान्होजीची तर फारच मजा आहे सर. कान्होजी फार विलक्षण माणूस होता. कान्होजीला लँड शार्क्स म्हणायचे, म्हणून इंग्रज म्हणायचे नाही. मोठा आरमार होतं कान्होजीचं. तुम्ही जर का विजयदुर्गच्या आसपास गेलात, विजयदुर्ग किल्ल्याला त्याच्या समुद्राकडच्या भागात खालच्या बाजूला एक भिंत आहे. गोव्याच्या पोर्तुगीजांना ते माहिती होतं. 1719मध्ये मुंबईच्या गव्हर्नरने हल्ले चढवले, त्यावेळेला ब्रिटिश जहाजं फुटली तिथं, त्यांना कळत नव्हतं काय झाले. इंग्रजांनी तो किल्ला ताब्यात घेण्यासाठी असे काही प्रयत्न केले. एक तोफा असतात ना, त्या तोफ डागली की ती गरम होती. ती गरम झाली की ती परत रेलवरनं आणायची, ती तोफ वळवायची. ती वळवायची गाड्यावर असते तोफ, जहाजात असली तरी गाड्यावर असते. ती थंड होईस्तोवर थांबायचं, ती स्विवेल करावे लागते, साफ बीफ करायची, परत बारूद भरायचं. म्हणून इंग्रजांनी त्यांच्या सुपीक डोक्यातून अशी एक योजना केली होती की आपण रेल टाकू आणि एकदा का तोफ उडाली की ती पाठीमागं व्हील स्विवेल व्हील फिरेल, की मग साफ करणं सोपं जाईल, की साफ करा की गळे वगैरे भरेल. इंग्रजी डिझाईन असल्या कारणानं एकदा तो गोळा उडायच्या आधीच ती तोफ पाठीमागं आली, स्विवेल झाली आणि गोळा जहाजातच उडाला. ते सगळं त्याच जहाजात गोळा उडाला आणि ते जहाजच गेलं खाली सगळ्यात. ह्या अशा सगळ्या गोष्टीत बारीक सारीक सगळ्या फारच. तुम्ही गोविंदाग्रजांची कविता आहे बघा, सिंधुदुर्ग हा विजयदुर्ग हा अंजनवेल, महाराष्ट्राच्या मर्दुमकीची ग्वाही सांगेल म्हणून. आज चायनाही हल्ला करते सगळ्याच्यात, पण 2 कडवी फक्त सांगतो मी. सह्याद्रीतील वनराजांनो या कुहरातून आज पुढे, रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे, एक हिमालय राखा यास्तव करा हिमालय लक्ष खडे, समरपुराचे वार करी हो समर देवता बोलवते, रक्त आपुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळत. पुढच्या 3 ओळी फारच सुंदर आहेत. आपल्याकडचं एकच कवी तेवढा लिहू शकेल अशा ओळी आहेत त्या. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले. बघा सुंदर आहे. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू खडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले, काबुल कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले, शिवतेजाची ज्योत पाठीशी आमुच्या पाजळते, रक्त आपुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळत. उद्या आपण श्रीकृष्णाबद्दल बोलू. धन्यवाद. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या अनन्य शरणार्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या अनन्य शरणार्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया. त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो, परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो, साधू परित्राणाय दुष्कृती नाशाया, भगवन भगवत गीता सार्थ कराया. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या अनन्य शरणार्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया.